आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य माननीय डॉक्टर भिसे सरांचे स्वागत मी शब्दसुमनांनी करते। तर आजच्या सत्राचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर आशाताई मिरगे मॅडमचे स्वागत प्राचार्य माननीय डॉक्टर भिसे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते। धन्यवाद सर। प्राध्यापिका मायाताई मैसने मॅडम चे स्वागत प्राचार्य माननीय डॉक्टर भिसे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते। धन्यवाद सर। आजचे परिसंवाद सत्र आयोजित मान्यवरांचा परिचय आपल्याला प्रास्ताविकातून करण्यासाठी मी आमंत्रित करते प्राध्यापिका सुनीता भिसे मॅडम यांना। सर्वप्रथम पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते। आदरणीय मंच, माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व उपस्थित सर्व विद्यार्थिनींना माझा नमस्कार। आपला देश विकासात्मक दृष्टीने कितीही मोठा झाला आणि या देशातील प्रत्येक नागरिकांना आपले जीवन स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार मिळाला, पण हे स्वतंत्र जीवन जगत असताना महिला व मुली सुरक्षित आहेत का हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे। या संदर्भात मी म्हणेन, कैसे बनाओगे भारत को विश्व शक्ति, कैसे बनाओगे भारत को विश्व शक्ति जब सुरक्षित ही नहीं देश में नारी शक्ति। आजची सामाजिक परिस्थिती पाहता समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी म्हणूनच महिलांची सुरक्षितता सर्वांची जबाबदारी या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे। त्याकरिता प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेल्या दोनही माननीय महोदया या आपल्या शिवपरिवारातील आहेत, त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते। यामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेल्या डॉक्टर आशाताई मिरगे मॅडम 3 विषयामध्ये यांनी MA यांचं झालेलं आहे, समाजशास्त्र, मानसशास्त्र तसंच मास कम्युनिकेशन, तसेच उच्च शिक्षा विभूषित MBBS DGO LLB असे त्यांचे शिक्षण आहे। आणि मॅडमनी राज्य महिला आयोगामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे आणि आपणही तो स्वतः बघितलेला आहे, कारण मॅडम आपल्याच महाविद्यालयात कार्यरत होत्या। तसेच सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा मॅडमनी आपली भूमिका व आपले मोलाचे योगदान देऊन त्यांनी आपली भूमिका पार पाडलेली आहे। याच महाविद्यालयात मॅडमनी प्राध्यापक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे, आपल्याला ती त्यांच्या कार्यातून दिसून आलेली आहे। त्याचबरोबर कुटुंबाची जबाबदारी सुद्धा मॅडमनी उत्तमरित्या पार पाडली आणि तसं मॅडमचा परिचय खूप मोठा आहे आणि तो आता आपल्याला त्यांच्या संवादामधून होईलच। आपल्या दुसऱ्या माननीय अतिथी आहेत प्राध्यापक सौ मायाताई मैसने, या श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय अकोट येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। तसेच लोहारी ग्रामपंचायत मध्ये माजी सरपंचपदी कार्यरत होत्या। शैक्षणिक क्षेत्रात त्या सतत अग्रेसर असतात, त्यामध्ये 34 वर्ष त्यांनी विद्यादानाचे कार्य केलेले आहे आणि ते अविरत सुरू आहे। स्त्री सबलीकरण, जनजागृती, HIV निर्मूलन या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकासाचे आयोजन, विविध शाळा महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिरे तसेच जनजागरण मोहिमेत वक्ता म्हणून त्या कार्यरत आहेत। अकोला जिल्हा विजुक्ता कार्यकारिणीच्या महिला प्रतिनिधी आहेत। इतिहास अभ्यास मंडळच्या अध्यक्षा म्हणून त्या कार्य करीत आहेत। तसेच पोलीस स्टेशन अकोटच्या महिला तक्रार कार्यकारिणीवर आहे। महिलांवर व बालिकांवर होणाऱ्या अत्याचार विरोधात महिला मोर्चांचे त्यांनी आयोजन केलेले आहे। तसेच भारत सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या लोकमाहिती अभियानाच्या प्रमुख वक्त्या व अध्यक्षा म्हणून कार्य सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि त्यांना मिळाले सन्मान आणि पुरस्कार असे आहेत: युनिसेफ मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। तसेच माजी जिल्हाधिकारी अकोला कार्यगौरव पुरस्कार, उत्कृष्ट शिक्षक गौरव पुरस्कार व आयडियल वुमन लोकमत पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत। अशा दोनही माननीय
महोदया या शिवपरिवारात आहे याचा आपल्या सगळ्यांना आनंद आहे आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द समिती धन्यवाद मॅडम. यानंतर परिसंवाद सत्राची सुरुवात करण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर अस्मिता बडे मॅडम यांना. परिसंवादामध्ये मी डॉक्टर अस्मिता बडे आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला कधी लक्ष्मी, जगदंबा, महाकाली, सरस्वती, आत्ताच्या काळात जर बघितलं तर राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई अशा विविध रूपांमध्ये आपण नारी शक्तीचे पूजन करतो. कारण नारी म्हणजे नवनिर्मिती, नारी म्हणजे सृजनशीलता, माया, ममता, प्रेम, त्याचबरोबर सहनशीलता अशा विविध गुणांचे नारी म्हणजे जणू शक्तिपीठच आहे. आधुनिक स्त्रीच्या अंगी असलेल्या विविध क्षमतेच्या जोरावर, स्वबळावर तिने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाने आपले नाव कमावलेले आहे, आपला एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. ही झाली एक बाजू. पण त्याचबरोबर दुसरं सत्य, जे भीषण सत्य आहे असं आपण म्हणूया, ते सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही आणि त्याकडे दुर्लक्षही करता येणार नाही. असं आहे की समाजामधील काही विकृत मानसिक मनोवृत्तीच्या माध्यमातून स्त्रियांच्या आत्मसन्मानावर घाला घालण्याचा सतत प्रयत्न होत आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना आपण दररोज वर्तमानपत्र, सोशल मीडिया अशा अनेक माध्यमांतून पाहतो. त्याचबरोबर आता नुकत्याच झालेल्या घटनांमधून विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचे विविध प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि मग आपल्याला गरज पडते की महिलांची सुरक्षा जबाबदारी कुणाची आणि ही जबाबदारी असं वाटते की ही सर्वांचीच आहे. अशा या परिसंवादाची आपल्याला आज गरज भासत आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्याला विविध प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आपण आपल्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांना बोलवलेलं आहे आणि महिलांनी बाहेर समाजामध्ये वावरत असताना कुठल्या प्रकारची दक्षता घ्यायला पाहिजे, आपल्यावर झालेल्या अन्यायाला आपण कशा प्रकारे वाचा फोडली पाहिजे याचे मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केले आहे डॉक्टर आशाताई मिरगे आणि प्राध्यापिका मायाताई म्हैसने यांना. आशाताईंना आपण वेगवेगळ्या टीव्ही चॅनल्सवरून स्त्रियांवरील होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडताना किंवा मत प्रदर्शित करताना नेहमीच पाहतो. अतिशय रोखटोक आणि स्पष्ट बोलणाऱ्या अशा आपल्या आशाताई समाजापुढे जे त्यांचे विचार मांडतात ते कुणालाही न भीता न घाबरता. आणि मॅडमला मी सांगते की माझी मुलगी प्रभातमध्ये तुमचं तिने विचार ऐकलेले होते. जेव्हा तिला मी सांगितलं की अरे आशाताईसोबत माझा संवाद आहे तर ती मला म्हणाली की आई त्या खूपच स्पष्ट बोलतात. म्हटलं तीच त्यांची शक्ती आहे आणि ही शक्ती ज्या दिवशी आपल्यात येईल त्या दिवशी समजायचं की खऱ्या अर्थाने आपण शिक्षित झालेलो आहोत. त्याचप्रमाणे आपल्याशी चर्चा करण्यासाठी आपल्या दुसऱ्या आमंत्रित पाहुण्या आहेत प्राध्यापिका मायाताई म्हैसने. मायाताई ह्या माजी प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट, त्याचप्रमाणे समाजामध्ये जनजागृती करण्याचे त्यांचे जे कार्य आहे हे सातत्याने सुरू आहे. म्हणजे सतत त्या या कार्यामध्ये अग्रेसर आहेत आणि कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझ्या मैत्रिणींना एक आव्हान करू इच्छिते की या कार्यक्रमाच्या संवादानंतरच लगेचच एक आपण प्रश्नोत्तराचं सेशन घेणार आहोत आणि तुमच्या मनामध्ये स्त्रियांवर होणारे जे विविध अत्याचार आहेत किंवा सुरक्षिततेच्या दृष्टीने तुमच्या मनात काही शंका असतील, प्रश्न असतील तर तुम्ही ते न घाबरता
आपल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांना विचारायचे आहेत. आशाताई, मला या कार्यक्रमाच्या परिसंवादाची सुरुवात करतानाच आपल्याला विचारावंसं वाटते आहे की आताची जी सामाजिक परिस्थिती आहे, तर ही जी परिस्थिती आहे स्त्रियांवरील अत्याचार, तर स्त्रियांवरील अत्याचार म्हणजे नेमकं काय? कारण कसं आहे की आपण बघतो की समाजामध्ये छोट्या मोठ्या ज्या घटना आपल्यासोबत होत राहतात, तर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि हे चालतच असते असा आपला समज होतो. पण ह्या ज्या छोट्या छोट्या घटना आहेत, ह्या जेव्हा एखाद्या मोठ्या घटनेचं स्वरूप जेव्हा धारण करतात, तेव्हा मग आपल्याला गरज पडते की स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार म्हणजे नेमकं काय. कारण याची सुद्धा आपल्याला माहिती नसते की नेमकं अत्याचार म्हणजे काय. तर आपण आपल्या विद्यार्थिनीला ते कसं उलगडून सांगू शकू? नमस्कार, मी डॉक्टर आशा मिरगे. इथे लेक्चरर होते, हे माझ्या पोरीने सांगितलं तुम्हाला. महत्त्वाचा अजून एक गोष्ट की या शिवपरिवाराने माझ्या कामाला सुद्धा नोट करून पंजाबराव देशमुख, आत्ता नमस्कार करताना मला जाणवलं, पंजाबराव देशमुख जीवन गौरव पुरस्कार 2017 मला दिलेला आहे. आणि बाकी लोकमत जीवन गौरव, अहिल्याबाई होळकर, पण पंजाबराव देशमुख जीवन गौरव पुरस्कार मिळवणे म्हणजे ते एक व्रत आहे. आणि ते व्रत या सगळ्यांच्या साथीनं. मी जेव्हा रिटायर झाले, विसे सर आपले प्रिन्सिपल होते. पाटील आत्ता समोर बसला होता, इथं गेला मला वाटते. सगळ्यात जास्त त्रास त्याला दिला मी, कारण मी MCVC ला होते. तर आपण जेव्हा मला ताई विचारतात की अत्याचाराचे 2 प्रकार, एक साधा अत्याचार, शारीरिक मानसिक, आणि एक लैंगिक अत्याचार. आज जर आपण स्पेसिफिकली लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात बोलत असू, तर लैंगिक अत्याचार म्हणजे मी स्त्री आहे याच्यासाठी मी एम्ब्रास होईल, मला लाज वाटेल, मला त्रास होईल, मला ओशाळल्यासारखं होईल, असं कोणीही समोरचं बोललं, दॅट इज लैंगिक अत्याचार. म्हणजे अगदी सुरुवातपासून मी सांगतो, आपण महिला चालतो बरोबर, आमच्या लहानपणापासून. म्हणजे एका पोराने मार खाल्लाय माझा 11वीत असताना, त्याच्यामुळे माझ्या मागे मागे यायचा. मी चालत चालत कॉलेजमध्ये जायचे, चापक दुबाक, चापक दुबाक, चापक, असंच म्हणे. एकदा झालं मी दुर्लक्ष केलं, दुसऱ्यांदा झालं मी दुर्लक्ष केलं, तिसऱ्यांदा मागं पलटली, पटकन घेऊन गेली. काय रे बाबू, तू चापक दिलं काय कर? म्हणजे इतकं घाणेरडं बोलली होती मी की तूही चापक दुबकत चालतं, तुझी सुद्धा पृष्ठभागाची हालचाल अशीच होते, पण माझ्याकडे तू पाय, तर तुझ्याकडे कुत्री पाय. ही 11वीत होती मी लठ्ठ अशीच. म्हणजे टॉन्टिंग हा आपल्यावरचा पहिला अत्याचार बरोबर. आपल्या दिसण्यावरून, असण्यावरून, हसण्यावरून, रंगावरून, बोलण्यावरून, बसण्यावरून कोणीतरी चीप घाणेरडी कमेंट करणे, दॅट इज टॉन्टिंग, दॅट इज पहिला लैंगिक अत्याचार आपल्यावर. कारण आपल्या स्त्रीत्वाचा तो अपमान होतो. दुसरा, कुठल्या तरी पद्धतीनं घाणेरड्या उद्देशानं आपल्याला टच करणे. जाता जाता सहज धक्का लागला म्हणून इथं टच करतील. गर्दीत इथे आपल्याकडे कमी आहे, मुंबई पुण्याकडे जास्त आहे. बस लोकलमध्ये जवळ येऊन उभं राहतील, मागून असं वाटते धानं पिकीत देते आपल्याला, थांब ना बाबू रे. हाही अत्याचार आहे. वरून खालपर्यंत त्याचा काय काय आपल्या कुठे कुठे टच होते आणि त्यामुळे आपल्याला काय आणि कसं वाटतं हे जी मुलगी तिथे उभी असते तिला कळतं. ठीक आहे, मला जावंच लागणार आहे, मला कमवावंच लागणार आहे, मला घराच्या बाहेर निघावंच लागणार आहे. मी स्वतःला सक्षम स्त्री समजते, म्हणजे यातून मला सुटका नाही. आता फार सुंदर शब्द वापरले की असं होतच असतं, असं आपण मान्य करतो म्हणून त्याला लेट गो करतो. पण त्याचा परिणाम असा होतो की या लोकांची हिंमत वाढते. हिला तो सहज धक्का मारतो, तिला तो मुद्दामून धक्का मारतो, तिसरीला केस किंवा पदर ओढायची हिंमत करतो, चौथीच्या गळ्यात पडतो आणि पाचवीला तो ओढत कोपऱ्यात नेऊन खोपच्यात नेऊन तिच्याशी सेक्स करण्याचा प्रयत्न सुद्धा तो केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून
आणि म्हणूनच बाहेर निघालेल्या प्रत्येक मुलीने एक तर सावध राहणं गरजेचं आहे. हे सगळे आपल्यावरचे अत्याचार आहे जे मी आता सांगितले तुम्हाला. प्लस कधीतरी लैंगिक अत्याचाराचे 10 प्रकार जे आहेत ते मी आत्ताच प्रभात किडमध्ये सांगितलं. मला वाटतं तू होती त्या दिवशी, ते मी सिने हे पाहिली तर दिसलं पालकांना. लैंगिक शोषणाचे खरे 10 प्रकार आहेत. पहिला इनसेस्टिंग. इनसेस्टिंग म्हणजे घरातल्या घरात लहानपणापासून तर आतापर्यंत सुद्धा आपल्या घरात येणारा काका, मामा, दादा, मामे भाऊ, काके भाऊ, मामे दीर, काके दीर, गेला बाजार आपला एखादा फॅमिली फ्रेंड, तो जर आपल्या लेकराला किंवा आपल्याला लैंगिक अत्याचार करत असेल तर त्याला म्हणतात इनसेस्टिंग. दुसरं, आपण मोठं होतो, जातो शाळेत. तुम्ही उद्याच्या आया आहात म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. आता तुम्ही शाळेत जाणार नाही आहे, पण तुमच्या आजूबाजूच्या कोणीतरी शाळेत जाऊ शकतात. त्या पोरींना तुम्ही अलर्ट करू शकता. मुलगी घरातून निघाली की लगे आपल्या टीचरच्या समोर जाऊन नाही बसत. प्रथम जाणारी ट्रान्सपोर्टेशन, ऑटो, गाडी, ड्रायव्हर, अटेंडंट, पहिला पुरुष. उतरलं की सेक्युरिटी, आणि मग टीचर. आणि टीचरमध्ये सुद्धा कधी पुरुष कधी स्त्री. त्या शिक्षकापासून तर आपल्या घरातून बाहेर येणाऱ्या या भैयापर्यंत प्रत्येक जण तिच्यावर अत्याचार करू शकतो. दुसरा प्रकार. तिसरा प्रकार महाविद्यालयात जातो. महाविद्यालयामध्ये प्रॅक्टिकलचे मार्क अगदी लॉयर पासून तर सायन्स पर्यंत आणि 11वी पासून तर LLM पर्यंत किंवा MSc पर्यंत प्रत्येक ठिकाणी हा विषय आहे. या ठिकाणी ये, त्या फ्लॅटवर ये, त्या हॉटेलवर ये, तितके वाजता ये, पैकीच्या पैकी मार्क देतो. मला वाटतं अकोल्यातच एकदा असं झालं होतं, तुम्हाला आठवत असेल. त्याला झाले 25 वर्ष. आपल्या शिवाजी कॉलेजमध्ये होत्या. केस दाखल झाली, चांगला छबाडला, चांगला हाकलून दिला घराच्या बाहेर. तेव्हा काळमेघ साहेब अध्यक्ष होते, मीच होती ते. शोधून काढलं. कारण ज्या मुलीला अर्थवर्म आणि कॉक्रोच मधला अर्थ कळत नाही, तिला 20 पैकी 20 कसे भेटले? काहीतरी आहे. या वर्षी, पुढच्या वर्षी शोधून काढलं मी की हे काहीतरी काय. इतका पाठपुरावा केल्याशिवाय हे नराधम शोधून काढल्या जात नाही. कारण ते आपल्याच वावरत असतात. माझा भाऊ, माझा काका, माझा मामा, माझा नवरा, गेला बाजार, माझा पोरगा सुद्धा प्रथम एक नर असतो याचं भान आपण ठेवलं पाहिजे. कालच्या आकोटलेच्या प्रकरणामध्ये तिच्या मामाने अत्याचार केला असं होतं आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर लक्षात आलं की त्याच्यात तिचा बाबाही होता. हाऊ कम दिस इज पॉसिबल? येस. त्याच्या पुढचा प्रकार आमिष दाखवणं. कधी लग्नाचा आमिष, कधी तुला हिरोईन बनवतो, कधी तुला नोकरी देतो, कधी तुला घरकुलातलं घर पास करून देतो, एखाद्या योजनेतून पैसे काढून देतो, लोन सँक्शन करून देतो. गेला बाजार छोट्या पोरीला ये तुला चॉकलेट देतो म्हणून सुद्धा आमिष दाखवून, चॉकलेटचा आमिष दाखवून अत्याचार झालेला आहे. याच्या पुढचा प्रकार आणि तो सगळ्यात महत्त्वाचा आहे की घरामध्ये सुद्धा जो सासरा, जो वासरा, जो दीर घर चालवतो आणि कदाचित आपला नवरा बॅकफूटवर असतो, तर तो माणूस अत्याचार केल्याशिवाय राहत नाही. माझ्याच मैत्रिणीच्या बाबतीत घडलेली एक गोष्ट सांगेल. थोडं वाढेल आपलं, चालेल ना? तुम्हाला ऐकावं लागेल, आम्ही बोर करणार आहे तुम्हाला एक तास. माझी मैत्रिणीची मुलगी लग्नाला मी नव्हते, 6 महिन्यानंतर प्रेग्नंट होऊन आली. मी डॉक्टर पडद्याच्या आड दिले, पाहिलं तर तिला 5 महिन्याची प्रेग्नन्सी होती. मी म्हटलं क्या बोलता बाबा इसका? 5 महिने प्रेग्नन्सी झाल्यावर त्या जवायला मी पाहिलं नव्हतं ना म्हणून. बोले मुझे मालूम नहीं इसका आपको कौन है तो मैं क्या बताऊं. मी एकदम शांत झाले. तिची आई रडायला लागली, पडद्याच्या बाहेर आली तिची आई. म्हटलं झालं काय? तिच्या आईला काहीच माहित नव्हतं. ती म्हणाली आमच्या घरामध्ये 8 पुरुष आहेत, मोठं घर आहे, खाली 12 दरीमध्ये सगळे पुरुष झोपतात आणि वर 8 खोल्यांमध्ये आम्हाला 8ही जणींना एक एक खोली दिलेली आहे जी आमची आहे, अटॅच लॅट्रिन बाथरूमचे. रात्री लाईट बंद झाल्यावर कळते हा कालचा पुरुष नाही. लग्न हे माणसाची झालं म्हणजे घरात सुद्धा लैंगिक अत्याचार होतो.
आणि शेवटचा अत्याचार सामूहिक बलात्कार. सामूहिक बलात्काराच्या बाबतीत तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात कॉमन सामूहिक बलात्कार आहे लव्हर्स पॉईंटवर. आपल्या बॉयफ्रेंडसोबत आपण फिरायला जातो, मस्त हवा आहे, श्रावण महिना आहे, कधी महान रोडवर, कधी बार्शी टाकळी रोडवर, कधी गायगाव रोडवर, आणि एखादं पडकं मंदिर, एखादा पूल, एखादा आळसा, एखादं मोठं झाड पाहून जराशी मस्ती करायला लागतो. आणि तिथल्या टग्या पोरांनी जर आपल्याला पाहिलं तर तुमचेच कपडे काढून त्याला बांधतात झाडाला आणि तुमच्यावर सामूहिक अत्याचार करतात. हे सर्रास घडते, मी स्वतः त्याच्यात असते. पण असे अत्याचार पुढे येत नाही. मुलगी सांगेल काय, कुठं गेली होती, कोणासोबत गेली होती, काय करत होती, कॉलेजच्या वेळात महान रोडवर कशी होती, चोराची माय आणि भरण्यात तोंड घालून रडते. आणि अजून एक शेवटचा अत्याचार, त्या सिंगल पॅरेंट असतात, त्या सिंगल मुली असतात, विधवा, घटस्फोटिका, परित्यक्ता, कुमारिका. सगळ्या पुरुषांना वाटतं की सगळ्यात इझी सॉफ्ट टार्गेट आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः जर ते असाल तर सावध राहा. कोणालाही जवळ घेताना चाचपडून घ्या की खरंच तो आपला आहे का. आणि दुसरं, तुमच्या आजूबाजूला असं कोणी असेल, सगळ्या पुरुषांना पण मी सांगते, आम्ही पूर्ण जगभर ही फॉर शी ही मुवमेंट राबवतो. मी वंदना चव्हाण आणि संजय आवटे जगभर. कारण तुमच्यावरच्या अत्याचाराला वाचा फोडायला शेवटी तुमचा कोणीतरी ही येतो, भाऊ, बाबा, मामा, गेला माझा एखादा मित्र, तोच माझ्याकडे येतो. मग त्यालाच कायदे माहीत पाहिजे, त्यालाच नियम माहीत पाहिजे आणि त्यालाच सांगायला पाहिजे की तुझ्या आजूबाजूच्या सगळ्या शींना तू कसं सेफ ठेवायचं. म्हणून आम्ही ही फॉर शी चालवतो. तर त्या एकट्या महिलेला तुम्ही आधार द्यावा. याशिवाय लैंगिक अत्याचारामध्ये टकलावून पाहणे, मागे मागे जाणे, एकतर्फी माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू हो म्हणत नाही का, मग ऍसिड फेकणे, चाकूचा हल्ला करणे. प्रपोज करायला कोण चाकू घेऊन जात रे, म्हणजे हातून माहीत असते त्याला की हे पोट्टी नाही म्हणणार आहे. सरळ गोष्ट आहे. अशा पद्धतीनं समाजातल्या लैंगिक अत्याचाराला पहिलं समजून घ्या आणि प्रत्येक मुक्कामावर सावध राहा असं मला आशाताईंनी आपल्यासमोर समाजातील अतिशय भीषण वास्तव मांडलेलं आहे. आणि ह्या गोष्टी यांना त्या कधी कधी माध्यमातून आपल्यासमोर येतात, पण ते आपल्या नेक्स्ट घरामध्ये होत असतं म्हणून त्याच्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही. बरोबर आहे. मायाताई, जसं आताच आता आशाताईंनी आपल्याला सांगितलं की जे समाजामध्ये वावरत असताना मुलींवर विविध अत्याचार होतात, ते मग सुरुवातीला नजरेने सुरुवात होते, नंतर स्पर्शाने, आणि त्याच्यानंतर मग एक एक स्टेप करत करत ह्या अत्याचाराची क्रम वाढत जातो. आणि मग या अत्याचाराविरुद्ध आपण आवाज कसा उठवायचा, म्हणजे नेमका प्रतिकार करायचा, तर नेमकं काय करायचं हे आपण आमच्या विद्यार्थिनींना सांगा. धन्यवाद मॅडम. मी प्राध्यापिका माया कोरपे, माया अतुल म्हैसने, कुठला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आहे. आणि या ठिकाणी आशाताई माझ्या ज्येष्ठ भगिनी आणि आपले प्रिन्सिपल साहेब हे सुद्धा माझे ज्येष्ठ बंधू आहे, त्या दोघांनाही मी सादर प्रणाम करते. या ठिकाणी सर्व महिला जमलेल्या, आशाताईंनी इतकं उत्कृष्ट या ठिकाणी लैंगिक अत्याचाराचं विवेचन केलेलं आहे की आता त्याच्या पुढचा टप्पा मॅडमने विचारलं की आपण ह्याला कसा प्रतिकार करायचा. मला वाटतं आशाताईंनी त्याचं अर्धोत्तर देऊन टाकलेलं आहे. नक्कीच 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 ना. हां, की आपल्या जवळपासही कोणी फिरकणार नाही की पहिल्यांदा आपली ओळख निर्माण करा मैत्रिणी. बोट दिलं की हात तर धरल्या जाणारच. आणि कधी कधी हे वय असं असतं की आपल्यालाही वाटतं की कुणीतरी आपल्याकडे पाहिलं पाहिजे, कुणीतरी काहीतरी म्हटलं पाहिजे. इतका आनंद होतो, इतका आनंद होतो, पण त्या आनंदात काय काय लपलेलं असतं मागे तुम्हाला दिसत नाही. कारण मागे आपल्याला डोळे नाही दिले ना परमेश्वराने. आणि त्यामुळे अत्याचार जेव्हा लक्षात येतो की हे खोटं आहे, हे सगळं आभासी आहे, हे जेव्हा लक्षात येतं ना, तेव्हा आपण मग त्याच्या विरुद्ध आवाज उठवतो. सर्वप्रथम तर मला वाटते की जो स्वतःला मदत करतो त्यालाच इतर मदत करतात, त्याला परमेश्वरही मदत करतात. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही हा आवाज उठवाल तेव्हा मग तुम्ही माझ्याजवळ, बडे मॅडम जो, आशाताईंजो, साहेबांजो जाल.
त्याहीपेक्षा प्रथम तर घरी सांगायला पाहिजे, पण काही ठिकाणी आपल्याला घरी सांगायचं धैर्य होत नाही. पण जिथे आपण चुकलोच नाही तिथे का भ्यायचं मैत्रिणींनो? बरोबर आहे ना? चूक तुमची नाहीच आहे. कुणीतरी तुम्हाला टार्गेट बनवताय, तुमच्याशी काहीतरी खेळ खेळतो आहे, तुम्हाला बदनामी करण्याचा प्रयत्न करतो आहे, आणि त्याच्याकरता जर तुम्हाला तो काहीतरी वेगळ्या अर्थाने बोलत असेल तर सर्वप्रथम तुम्ही जागृत व्हा. घरच्यांना आणि घरच्यामध्ये आईला विश्वासात घ्या, कारण आई ही सर्वात पहिली आपली मैत्रीण आणि गुरु आहे. तिला तोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत कळणार नाही, मग ती बाकीच्यांना सांगेल. पण आता काय होत आहे, आज आपण म्हणतोय की आज खूप अत्याचार वाढले. अत्याचार आजच वाढले असं मला वाटत नाहीये. 25 वर्षाच्या आधीची ताईंनी सांगितलेली गोष्ट आपण ऐकली. अत्याचार आहेतच, आज आपण जागृत होतो. आज माझ्या जो काही महिला येतात, काही मुली येतात, मॅडम तिथे असं असं घडून राहिलं, त्या मुलीला तो मुलगा तिथे भेटायला येतो किंवा तिचं काही नसताना तो तिला त्रास देतो. मग ही मैत्रीणच आपली कोणीतरी रक्षक बनते. माझ्याजवळ आल्यावर मग मला जे करायचं ते करते. अशा अनेक घटना असतात मैत्रिणींनो. एक 9वीतली मुलगी दररोज यायची कॉलेजमध्ये, शाळेमध्ये. माझं शाळेला अटॅच असल्यामुळे मला ह्या घटना सुद्धा कळतात. आणि तिला खूप 37 वर्षाचा माणूस दररोज तिचा पाठलाग करायचा. तर तिच्या मैत्रिणींमध्ये पहिले काय होते मी तुम्हाला सांगते. पहिले तर मैत्रिणींना नावं ठेवतात. तिचंच काहीतरी चालू आहे. ही सगळ्यात खराब गोष्ट तुम्हाला सांगते की कधीच कुणाला नावं ठेवू नका. त्याच्या आतली गोम आपल्याला माहित नसते, आणि नाव ठेवल्यामुळे तिची बदनामी होईल ही गोष्ट तुम्हाला समजतच नाही. तिचं मानसिक धैर्य खचेल हेही तुम्हाला कळत नाही. आणि आज तिच्याबद्दल जे घडलं ते उद्या माझ्याबद्दल घडणार नाही का? घडू शकते ना. मग तिने जर माझी बदनामी केली तर काही नसताना आवडेल तुम्हाला? नाही आवडणार. नाही करायचं आहे. पहिलं ते तिला प्रोटेक्शन द्यायचा प्रयत्न करा, समजून घ्या तिला. आणि मग सगळ्या मुली आल्या त्या अपडाऊन करणाऱ्या. मग एक मॅडम म्हणतात, मॅडम हे जरा प्रकरण जरा वेगळं दिसते, पहा बरं तुम्ही. पण म्हटलं चल बरं आपण जाऊ. त्याला तो कदाचित मला ओळखत असावा. मी तिथे गेले तर तो पळून गेला. तो एका ट्रॅक्टरच्या मागे लपला. मग त्या मुली मॅडम तो तिकडे गेला. मला कायला बोंबलून राहिल्या, त्याच्या लक्षात येई पण बोंबला लागते का? म्हटलं चला बा वर्गात. त्यांना अंदर नेलं. थोड्या वेळाने पोरगी मॅडम तो आला. परत गेली मी. म्हटलं आता त्याच्याकडे लक्ष नाही. तोपर्यंत मी सोय करून ठेवली होती. इकडून 5 मुलं पाठवले होते, तिकडून 5 मुलं पाठवले होते. त्याला पकडायचा प्रयत्न. आणि दुसरी गोष्ट पोलीस स्टेशनला फोनही करून दिलेला होता. आणि त्यानंतर तो दिसला नाही म्हणजे तो इतका लपलेला होता की आमची नजर तिथपर्यंत गेली नाही. पण मुलांनी आणलं हुडकून. पहिलं तर त्याला आम्ही धुतलं स्वच्छ, बिलकुल निर्मानी धुतलं. सगळे वापरले. आणि मग तोपर्यंत पोलिसांची गाडी आली, त्याला देऊन टाकलं. मैत्रिणींनो, असं जर कराल ना तर संरक्षण आपलं होतच. पण जर आपण त्याच्यात इन्व्हॉल्व असलो तर काय करायचं? ही आपली चूक आहे. आज तुमचं जे वय आहे ते फुलपाखराचं वय आहे. तुमचं वय जे आहे ते नैसर्गिक चेंजेस होण्याचं वय आहे. तुम्हाला अट्रॅक्शन वाटणं साहजिक आहे. पण जसं आशाताईंनी सांगितलं की आपला जो येणारा जो पुरुष आहे, जो मुलगा आहे, तो योग्य आहे की नाही हे तुम्ही तपासून पहा. या वयात नाही कळत ते. या वयात फार कठीण जातं आशाताई ह्या गोष्टी कळणं. माझ्यापेक्षा आशाताईंचे अनुभव मोठे आहेत. आणि परंतु तरी सुद्धा बघताना पहा, नाहीतर 12वीचे फॉर्म भरतो आम्ही आणि दुसऱ्या दिवशी मुलगी पळून जाते. कितीतरी गोष्टी लक्षात येतात, तिला समजून सांगितलं जातं. आणि 1 महिन्यानी माझ्याकडे तिचेच पालक किंवा तिचाच निरोप येतो, मॅडम मला की मी आता हे काही सहन होत नाही, मला सोडावंच वाटतं. मला राहा तिथं जाता 2-4 वर्ष, मी काही तुझ्या मदतीला येत नाही. रागा म्हणते मी, पण मुलगी माझी असते. कुठेतरी मलाही वाटतं की ती अडकलेली आहे. मी तिला सांगितलेलं असते की हा काट्याकुट्यांचा रस्ता आहे, इथे खास खळगे आहे, जाऊ नको बेटा. पण मोह त्यात ती अडकलेली असते आणि स्वतःचं आयुष्य पणाला लावून बसते. आणि तिला त्यातून, त्या दलदलीतून काढताना जो तिच्या आईवडिलांना, आम्हाला जो त्रास होतो तो तुमच्या समोर नाही विदित करता येणार. पण असं करताना पहिले स्वतःचा, कुटुंबाचा, समाजाचा विचार करा. सगळ्यांचा सोडून फक्त आणि फक्त आपला विचार करा. आणि असं जर काही झालं तर आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत, एवढंच मी या ठिकाणी सांगू शकते. या विषयावर मी एक गोष्ट ॲड करते. 12वी झाल्यानंतरच नाही, 9वी 10वी पासूनच, आजकाल तर 10 वर्षाचं असतानापासूनच आपल्या शरीरातले जे फिमेल हार्मोन्स आहेत ते आपल्याला शरीर सुखाची भूक लावतात. शरीर सुखाची भूक लागतेच, लैंगिक भावना वाढीस लागतेच, भिन्नलिंगी आकर्षण, मुलांनी चांगलं म्हटलं पाहिजे, जे आत्ता माया त्यांनी सांगितले ते सगळं होतं.
मग याच्यात गोम काय आहे? गोम अशी आहे की आता मी सकाळी आली, घरून आली तर काही खाऊन नाही आली, बाईच नव्हती आली, काय करू, मला तर काही येत नाही. बरोबर. आल्या आल्या जर मला असं दिसलं असतं की तुमचे मिसेस नाश्ता करून राहिले आणि मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेली, ओढली त्यांची प्लेट आणि बका बका खायला लागली, तुम्हाला आवडलं असतं का? आवडलं असतं का? नाही. का? मला भूक लागली ना. भूक लागणं ही प्रकृती आहे. पण अगदी शरीर सुखाच्या बाबतीतही हेच खरं आहे. शरीर सुखाची भूक लागणं ही प्रकृती आहे. अशा पद्धतीनं 18 वर्षाचा झाल्याबरोबर दिसला त्या माणसाच्या गळ्यात पळून जाणं ही विकृती आहे, किंवा प्रीमरायटल सेक्स करणं ही विकृती आहे. आणि आपल्या आयुष्याच्या भविष्याच्या एका वळणावर पोचल्यावर आईबाबांनी करून दिलेल्या किंवा आपल्या आवडीच्या, तेव्हा आपण मोठं झालेलो असतो. एखाद्या माणसाशी लग्न करून तेच सुख उपभोगणं ही खरी आपली संस्कृती आहे. जहाँ पायल हाथ में कंगना है माथे पे बिंदिया, इट हॅपन्स ओनली इन इंडिया. या भारतीय संस्कृतीचा आपण नाद ठेवला पाहिजे आणि ही प्रकृती, विकृती आणि संस्कृती कधी विसरू नका ही विनंती मी तुम्हाला करेन. धन्यवाद. मायतांनी आणि आशाताईंनी आईची भूमिका. मॅडम, एक आशाताईंच्याच वक्तव्यावर मी पुन्हा ते एक्सटेंड करतो की सर्व मुलींना असं कदाचित वाटत असेल की प्राचार्यांनी हा कार्यक्रम ठेवला आणि आजपासून आम्हाला 100% दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत आहात का वगैरे. तुमच्या जीवनातला, तुमच्या वयाचा आनंद कोणीही हिरावून घेत नाही, घेऊ शकत नाही. मार्गदर्शिका आपण यासाठी बोलावले आहे किंवा तुमच्या आईवडिलांना जे अपेक्षित असतं की प्रॉपर वयात एक वळण देणारा किंवा एक चाकोरीबद्ध जीवन जगणारं कुठली तरी सिस्टीम मस्ट आहे, आवश्यक आहे, की जेणेकरून आपला चुकीचा पाय पडणार नाही. त्यासाठी हे सर्व आहे. तुमचा वयाचा, तुमच्या असं त्यांनाच सांगितलं की योग्य पद्धतीने योग्य विचाराचा जोडीदार जर भविष्यात तुम्ही एज्युकेशन झाल्यानंतर आर्थिकदृष्ट्या समर्थ झाल्यानंतर जर निवडला तर तुम्हाला या समाजातला कोणीही व्यक्ती नाकारणार नाही, आईवडील सुद्धा नाकारणार नाही की नाही माझ्या मुलीने, माझ्या मुलाने अतिशय योग्य अशा प्रकारचा वर किंवा साथीदार निवडलेला आहे, त्याच्याशी जीवनभर ते जगण्याचा प्रयत्न करत आहे, आमचं तुम्हाला पूर्णतः समर्थन आहे. परंतु चुकीचे जे प्रकार समाजात घडतात तसं घडू नये यासाठी हा परिसंवाद ठेवलेला आहे. आताच मायाताईंनी आपल्याला सांगितलं की आपल्यासोबत जर अशी एखादी घटना होत असेल तर आपण घरी, आपली आई आपली मैत्रीण असते, पण ते शेअर करायला पाहिजे. आता आशाताई, मला असं विचारायचं आहे की आपण बघतो आहे की अगदी लहान मुलींपासून तर वयोवृद्ध स्त्रियांपर्यंत अत्याचार होत आहे. म्हणजे आत्ताची जर आपण बदलापूरची घटना बघितली तर अगदी 3-4 वर्षाच्या मुलीपासून किंवा अकोल्यातील 7वी-8वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर होणारे अत्याचार, त्याही पलीकडे जाऊन कलकत्त्याच्या त्या डॉक्टर युवतीवर झालेला अत्याचार, या सगळ्या घटनांनी समाजमन ढळून निघालेला आहे. आणि आपण जेव्हा म्हणतो की आई जी आपली मैत्रीण असते, बरोबर आहे, ज्या वयामध्ये त्या छोट्या चिमुरडीला कळत सुद्धा नाही की आपल्यासोबत झालेली जी घटना आहे, हा आपल्यावर झालेला अत्याचार आहे, याची तिला पुसटशी कल्पना सुद्धा नाही आहे. मग अशा या घटनांमध्ये किंवा अशा परिस्थितीमध्ये पालकांची भूमिका किंवा पालकांचं कर्तव्य काय आहे? कारण आपण आज पाहतो आहे की पालकांजवळ आपल्या मुलांवर खर्च करण्यासाठी पैसा खूप आहे, पण वेळ नाही आहे. आपलं पाल्य आपल्याला जे सांगत आहे ते ऐकण्यासाठी त्यांच्याजवळ वेळ नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण पालकांची भूमिका नेमकी कोणती असायला पाहिजे? खरं तर इथे पालक नाहीत, पण जे तुमचा शिक्षक वृंद आहे तो, आणि तुम्ही पण भविष्यातले पालकच आहात असं म्हणून मी चान्स घेते आणि उत्तर देते. आणि आपण व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या पालकांना आपण पाठवू शकतो. येस येस. किंवा हा जो व्हिडिओ तयार होईल हा तुम्ही पालकांना दाखवू शकता, घरी जाऊन सांगू शकता. तर सगळ्यात महत्त्वाची पालकांची जबाबदारी आहे कम्युनिकेशन. बालक पालक संवाद, लेकरू आणि आई बाबा या दोघांचा संवाद गरजेचा आहे. अत्यंत परफेक्ट बोलली ही पोरगी की लोकांजवळ पैसा आहे पण वेळ नाही, आणि त्याला कारण आहे हे मोबाईल. स्क्रीन टाईम हा सगळ्यांचा इतका वाढलेला आहे, त्यामुळे प्रत्येक पालकाला आपण ॲडवाईस केलं पाहिजे की कमी द्या,
ठरवा किती देऊ शकता, पण क्वालिटी टाईम द्या. या संदर्भात मी सांगत असते की निदान जेवताना टीव्ही समोर बसू नका, डायनिंग टेबलवर बसा आणि दिवसभर काय घडलं आपल्या लेकराशी, ते लेकरू 36 वर्षाचं झालं तरी आणि 3.5 वर्षाचं असलं तरी हे विचारा. हळूहळू त्याची भीड मोडत जाईल. कारण पालकांना जेव्हा असं काहीतरी घडतं आणि मग आम्ही विचारतो अशी कशी पळून गेली तुझी 14 वर्षाची पोरगी, बाई काही कळलंच नाही, आई म्हणते. बाबा म्हणतो काही समजलंच नाही. माझा आरोप आहे त्यांच्यावर, कळलंच नाही का तुम्ही कळून घेतलंच नाही. तिच्यातला बदल, तिचं चैतन्य ठिकाणावर नाही ते, ती एकांडी राहते ते, ती आपल्याशी शेअर करत नाही ते तुम्ही नोटच केलं नाही. तुमच्या प्रायोरिटीजमध्ये तुमचं बाळ हे सेकंड नंबरवर होतं, पैसा कमावणं हे फर्स्ट नंबरवर होतं. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट कधीतरी थोडंसं जाणवले तरी तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं, लेट गो केलं. म्हणजे आरोप काय, तुम्ही कळूनच घेतलं नाही. पहिला विषय. दुसरा विषय, तो बोललाच नाही, ती बोललीच नाही. नो, तुम्ही बोलूच दिलं नाही. तुमची डिसिप्लिन, तुमची शिस्त इतकी कडक होती. काय रे काय पाहिजे, आपल्याला वाटते बापाला सांगूही नाही काय झालं, मर तिकडे. बरोबर आहे की नाही? अगदी बरोबर. डिसिप्लिन तुम्ही स्वतःचा आनंद घेऊन, म्हणजे आता आपण काही लहान नाही आहे, नवरा बायको एकमेकांसोबत आनंद घेऊन लेकरू पैदा करतात. त्या लेकरांना काही ॲप्लिकेशन नसते दिलेली मला पैदा कर म्हणून. आणि त्या लेकरांना आनंद देताना तुमचे चेहरे पाहिले तर प्रेस केलेले, तर काय नॉट अलाउड. यू हॅव टू हॅव द बॉन्ड. लेकरं आणि तुमच्यामध्ये इमोशनल बॉन्ड तयार करा. पुढचा विषय, त्यांच्यामध्ये तुमच्याबद्दल विश्वास निर्माण करा. कृपया त्यांच्याशी खोटं बोलू नका, त्यांच्या समोर खोटं बोलू नका, फेस करा. अगदी लहानपणी 3 आणि 2.5 वर्षाचं लेकरू असते, आई बाहेर गेली, उरलेले लोक त्याला सांगतात ते दवाखान्यात गेली, ते संडासात आहे. त्याला कळत असतं की संडासात काही कपडे बदलून जात नाहीत, की खोटी बोलते हे समजत असतं त्याला. आणि मग तेव्हापासूनच आपल्या आई वडिलांवरचा त्याचा विश्वास हा उडून जातो. मी दवाखान्यात जायचे, 5-5 दिवस माझ्या पोराची माझी भेट व्हायची नाही. पण जेव्हा मी त्याला भेटायचे त्याला बसवून सांगायचे, बाळा दुर्दैवानं का सुदैवानं हे मला माहीत नाही, एव्हरी कॉइन हॅज गॉट 2 साइड्स. कमावती आई म्हणजे तुला खेळणं महाग भेटते. माझ्या बहिणीच्या मुलाला म्हटलं आहे, पाय त्यानं घेतला 20 रुपयाचा बॉल आणि तुला मी 200 रुपयाचे 5 बॉल घेऊन दे. हा फरक आहे. त्याला बसवून तुम्ही समजावून सांगा. तो एकदा गोंधळ करतो, दुसऱ्यांदा प्रॉब्लेम करतो, तिसऱ्यांदा नाराज होतो, पण चौथ्यांदा तो ती रियालिटी ॲक्सेप्ट करतो की माझ्याही घराच्या बाहेर जाणार आहे. बिकॉज आय गो आउट, हाऊ शी विल अर्न अ गड्डी विदाउट गोईंग आउट. हे त्यांनी 5व्या वर्षी ॲक्सेप्ट केलं. हे तुम्ही करू शकता. आणि त्याच्या पुढचा प्रश्न, जेव्हाही ते बोलायला लागतात, कधीतरी चुकीचं बोलतात लेकरं, पण त्याला बोलू द्या. तुम्हालाही बोलायची वेळ येईल, तोही अधिकार तुम्ही घ्या, पण बोला, बोलू द्या, ऐकवा. हा बॉन्ड तुम्ही तो कायम ठेवा. आणि असा पालक संबंध ठेवला तो पालकांची पहिली जबाबदारी. आणि दुसरी जबाबदारी, हे जे आपण लैंगिक शोषणाबद्दल बोलतोय, हे पालकांनी पहिले समजून घेणं गरजेचं आहे की शाळेत गेलेली माझी मुलगी सेफ, ते घराच्या बाहेर गेली की मी मोकळी. नो, शाळेत काय झालं, ऑटोत काय झालं, बसमध्ये काय झालं, याची पॉझिटिव्ह चौकशी करा. कारण तिच्याशी काय घडतंय हे त्या 4 वर्षाच्या मुलीला कळत नसतं. माझ्याशी जे घडतंय ते सांगितलं तर कदाचित माझी शाळाच बंद होईल का, असं एखाद्या 15-16 वर्षाच्या पोरीला वाटत असतं. आणि माझ्याशीच घडलं, लोक मलाच बदनाम करतील का, बाबा मला कॉलेजमधून काढून घेतील का, माझं लग्न होणार नाही का, अशी भीती एका 22-24 वर्षाच्या पोरीला वाटत असते. ते कम्युनिकेशन ओपन करण्यासाठी आई आणि बाबांनी स्वतः बोलायला पाहिजे. आणि त्यात यांच्या वाक्यात मी अजून एक गोष्ट ॲड करेन. तुम्ही गोष्ट सांगता मैत्रिणीला, सल्ला मागता मित्रमैत्रिणीला, जो तुमच्याच वयाचा असतो, त्याने तुमच्यापेक्षा किती अक्कल जास्त असते का, त्याची अक्कल तुमची एवढी, त्याला कसला सल्ला मागताय. नो, सल्ला आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला मागा. घरात आई, दारात बाई, हे परफेक्ट आपले सल्ला. नक्कीच मॅडम, नक्कीच.
जसं आता तुम्ही सांगितलं की जसं मुलींना घरातच नाही तर बाहेर पडावंच लागतं, शाळेत इतर ठिकाणी. आता नोकरीसाठीच नाही तर छोट्या मुलींना शाळेसाठी, महाविद्यालयातील मुलींना महाविद्यालयासाठी, बसमध्ये, ऑटोमध्ये, त्यानंतर बाजारात शॉपिंगसाठी, त्यानंतर आपण असे म्हणू शकतो की दवाखान्यामध्ये, शेतामध्ये काम करण्यासाठी अशा विविध ठिकाणी स्त्रियांना घराच्या बाहेर पडावंच लागतं. त्याला ऑप्शन नाही आहे, पर्यायच नाही आहे. आणि मग जेव्हा स्त्री घरातून बाहेर पडण्यापासून तर ती सुरक्षित घरापर्यंत येईपर्यंत आपण जेव्हा म्हणतो की तिने काळजी घ्यायला पाहिजे, दक्ष राहायला पाहिजे, किंवा स्वतःचं जसं आपला कोणी पाठलाग करत आहे का किंवा इतरही बाबी, तर तिने दक्ष राहायला पाहिजे. म्हणजे नेमकं तिने काय करायला पाहिजे असं मी दोघींनाही विचारू इच्छिते की नेमकं विद्यार्थिनींना की तुम्ही स्वतः कशा प्रकारे सतर्क राहायला पाहिजे आहे. आता आशाताईंनी मला आपल्याला जे सांगितलं ते मला आवडलेलं आहे की पहिल्यांदा आई वडिलांशी सुसंवाद हा अत्यंत आवश्यक आहे. घरातून निघताना मुलगी तेव्हा सुरक्षित राहू शकते जेव्हा तिच्या घराशी बॉन्डिंग तिचं पक्का आहे. कारण आज स्पर्धेचं युग आहे आणि प्रत्येक स्त्री ही बाहेर निघालेली आहे. परंतु बाहेर निघाल्यावर आपल्याला स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, ही गोष्ट मनाशी पूर्णपणे आपण बांधून घ्यायला पाहिजे की आपल्याला स्वातंत्र्य लाभलाय, आपण स्वतंत्र आहोत, आई वडिलांचा विश्वास आहे, त्या विश्वासाला तडा जाणार नाही याची आपण पूर्ण जाणीव ठेवायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आता मुली, आता या ठिकाणी मॅडमनी महिलांबद्दल सुद्धा विचारलंय, कुठे आपला स्वार्थ साधायचा आणि कुठे आपला परमार्थ साधायचा याची जाणीव मुलींना आणि स्त्रियांना असते. कोण आपला पाठलाग कोणत्या कारणासाठी करतो याचा सिक्स सेन्स आपल्याला असतो मॅडम. प्रत्येक महिलेला कळते की आता झालेला जो स्पर्श आहे तो कशा स्वरूपाचा आहे. या माणसाने आपल्याला चॉकलेट दिला की काय दिलंय, कोणत्या याने दिलेलं आहे, तिथेच ती सतर्क होते. आणि राहिली गोष्ट लहान मुलींची, मी तुम्हाला सांगते की माझी शाळा, मी आधीच सांगितलं, एक मुलगी, आता एक घटना सांगते, एक मुलगी बरोबर दुसऱ्या तिसऱ्या पिरियडला दररोज गायब व्हायची आणि बरोबर मॅडमचा पिरियड संपला की म्हणजे जायची आणि लगेच 2-3 पिरियडमध्ये यायची. हे 2-3दा झालं. तिच्या मॅडमनी घरी कळवलं. जेव्हा तिच्या मॅडमनी घरी कळवलं तेव्हा तिची आई एकदा आली तर ती येऊन बसलेली होती. मग तिच्या आईला वाटलं की मॅडमच नाही म्हणतात. मग काय झालं की तिला ही सवय लागली आणि ती 8वीतली मुलगी, मी माझ्या घरी आतापर्यंत अशा काही 5 ते 6 मुली दत्तक सारख्या वागवल्या. त्यांचं लग्न, त्यांची बाळपणापर्यंत त्या गरीब घरातल्या ज्यांना काही कुठे मिळत नाही अशा मुली मी वागवल्या. आणि सांगण्याची एक मला अभिमान वाटतो की मला 2च मुलं आहेत आणि त्यांच्याच बरोबरीच्या मुली तेव्हापासून होत्या. माझ्या मुलांनी माझ्या घरात कधीच मित्र आणले नाही, कारण मी चांगला हवं, पण येणारा मित्र या कोणत्या दृष्टीने माझ्या या भगिनीकडे पाहिजे. जरी ती गरीब घरची असली, जरी तिला वडीलही नसले, तरी ती माझी जबाबदारी आहे. माझ्या मुलांनी स्वतःची मित्र आणले नाही. आताच 2 मुलींचे लग्न झाले, त्यातल्या एकीचा आत्ता डिलेव्हरी झाली. आणि माझ्या घरी आता जी होती ती कोरकू समाजाची होती. ती मुलगी 8वीत होती. एक दिवस आपल्या दिवाळीचा सण होता, आम्ही करंजा भरत होतो. ती मुलगी आली, मला आई म्हणायची, आई इकडे इकडे इकडे. म्हटलं काय झालं? तिथं बाय किती मोठ्या बाया जमल्या, माणसं जमले, काय झालं बाय? मी म्हटलं जाऊ दे, काही भांडणं असतील, काही लागलंच नाही ना, आपल्याच वेटातलं आहे. नाही, मी गेली पाहते तर माझ्या शेजारच्या 2 मुली खूप मारत होत्या एका मुलाला, माणसाला. म्हटलं नक्की यांना ठोकलं गाडीला म्हणून या मारून आल्या. मला असं वाटलं. पण नंतर एक छोटी पोरगी समोर उडली. म्हणजे अरे राम, ही तर यांची पोरगी आहे. मी तिथे गेली, त्या सगळ्या माझ्याकडे धावत आल्या, कारण माझं कार्य त्यांना माहित आहे, माझी ओळखी आहे. आणि त्यांनी सांगितलं की मॅडम इकडे या, हे पहा म्हणे हा यायला घेऊन पळून गेला होता, आता घेऊन आला. म्हटलं आता मग मी शांत झाली. काही जण व्हिडिओ, म्हटलं पहिले ते व्हिडिओ बंद करा. तुमची मुलगी इथे असते तर काय केलं असतं तुम्ही? व्हिडिओ बंद केले, त्यांना हाकलून दिलं आणि तुम्हीच म्हटलं हा माझ्या घरचा प्रश्न आहे, माझ्या बेटाचा प्रश्न आहे. मुलगी प्रत्येकाच्या घरचं म्हटलं इज्जत असते. तिला घरी आणलं, त्या मुलालाही घरी आणलं. तिला विचारलं, 8वीतच मुलगी होती, 3 महिन्यापासून तिचं हे सुरू होतं. मला सांगा, ती का देवपूजा करायला चालली होती का त्याच्यासोबत? त्यांनी एक रूम घेतली होती आशाताई, त्या ठिकाणी ते दोघं जायचे. आणि मग विचारलं, म्हटलं तू कोण रे? तर म्हणे मॅडम तिचा बाप म्हणे सिलेंडर अजून 1 लाख. म्हटलं थांबा नका दादा, मारू नका ना. म्हणे म्हटलं का रे, तू इथं सिलेंडर टाकतं, आमचं सिलेंडर घेऊन जातं का? म्हटलं इथून हे कोणतं नवीन सुरू केलं तू? नाही म्हणे मॅडम असं तू सांग. म्हटलं चुप, बोलायचं नाही. म्हटलं पहिल्यांदा मला तुझा नंबर दे. तिचा बाप म्हणे मला इधर आहे. त्यांनी नंबर सांगितलं. अरे हा तर नंबर माझ्या याच्यात आहे रे.
तिचा बाप म्हणलं दादा पहिले घरून सुरुवात करा, तुमची मुलगी कुठे जाते? मी तुम्हाला सांगते, आशाताईंनी सांगितलं, आईला मुलीचं असं वाकडं पाऊल जरी पडलं ना तरी कळतं की माझी मुलगी कुठे चाललेली आहे, ती आई आहे. पण इथे आईचेच पावलं काही काही ठिकाणावर नाही. मला बोलताना जरा माफ करा, ते मुलीला काय म्हणेल? मोबाईल लहान मुलांच्या हाती देऊन देता आणि तुम्ही तुमच्या दुसऱ्या मोबाईलवर बसता, त्याला टीव्ही लावून देता. मला आता 9 महिन्याची 10-11 महिन्याची नात आहे. एक दिवस हळदी कुंकवाला बोलावलं एका शेजारणीला, तेव्हा माझी नात 3च महिन्याची होती आणि 4 महिन्याची, आणि तिने समोर टीव्हीला सुरू होता प्रोग्राम, माझे मुलं माझे भाचे आणि त्यांचं सुरू होतं. बाहेर येऊन पाहते तर कार्टून लागलेलं. तिच्यासोबत 5च महिन्याची मुलगी होती. म्हटलं का रे तुम्ही हे काय लावलं, कार्टून पाहायला लागले का? मी हसली, मला काही माहिती. ती पोरगी म्हणते नाही नाही काकू, मीच सांगितलं की माझ्या मुलीसाठी कार्टून लाव, ती शांत बसते. मी आता तुमच्या सुनेलाही सांगितलं म्हणणे की बाई मोठी झाली की हिच्या आधी टीव्ही लावून देत जा, मोबाईल देत जा. म्हटलं चुपचाप तिळगुळ घ्यायला आली, तिळगुळ घे, गोड गोड बोल, ऐकत जा, नाही तर इथंच तुझी खटिया खडी होईल. हे म्हटलं काही सांगू नको. का बरं आम्ही नाही अडवले आमची मुलं? तेव्हा टीव्ही होता आशाताई, मोबाईल होता नव्हता. मग आम्हाला आमची मुलं वाढवता आली आणि तुम्हाला तुमची 1-1, 2-2 मुलं वाढवता नाही. म्हटलं तिला तिळगुळ दे, तिला वाण दे, तिची ओटी भर आणि तिला सन्मानाने बाहेर पाठवून येते, इथंच तिचा अपमान होईल. मला प्रत्येकाला सांगावंच वाटतं की आपण जेव्हा मुलाला जन्म देतो, आशाताईंनी सांगितलं की आनंदातून जन्माला मूल येतं, व त्याच्यासाठी आईला वेळ का नाही? 4दा जेव्हा आम्ही एका आईला बोलावतो तेव्हा ती आई आपल्याला म्हणते, मॅडम कसं करा आता, पैसे कमवा की याच्याकडे लक्ष द्या. म्हटलं ही पहिली तुमची कमाई आहे, प्रायोरिटी आहे तुमची. जर भविष्याची कमाई जर खराब झाली तर आजच्या कमाईचं काय करता? म्हटलं तुम्ही. एक 8वीतला मुलगा रडत आला त्याचा बाप घेऊन, मॅडम हे पहा काय म्हटलं, तिथे काहीतरी म्हणजे नंबर होता, मी तुला लाईक करते, पहिल्यापासून आपण एकाच शाळेत आहोत, हिंमत झाली नाही, आताच हिंमत झाली. अशा काही जो मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत, माझ्या जो छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण या छोट्या गोष्टी मोठ्या गोष्टीमध्ये कधी रूपांतरित होतील सांगता येणार नाही. तिची आई मला म्हणाली, तिच्या आईला बोलावलं मी नंबरवरून, मॅडम काय झालं? मॅडम सांगा, मा पाणीपुरीचा व्यवसाय म्हणे, मा नवऱ्याचं नाव मी काय करू? म्हटलं काय करू नाही, पहिले सगळं बंद कर, नवऱ्याच्या ह्याच्यावर सोडून दे, पहिले पोरांकडे लक्ष दे. खूप सुशिक्षित मुली आहेत मैत्रिणींनो की ज्यांनी जर नवरा चांगल्या पगाराचा आहे तर स्वतःचं आयुष्य फक्त आणि फक्त मुलांना वाढवण्याकरता खर्च करण्यासाठी त्या घरी आहेत. हे समजून घ्या. आज संयुक्त कुटुंब पद्धती संपलेली आहे. आपल्याला सासू सासरे काय पहिले पाहायला जेव्हा येतात, सासू सासरे आहे का, त्या पोराला बाबा आहे का, माया आहे का, कुठं राहते, पोरगं एकटं राहते काय, पण त्यांना त्याची परिणाम समजत नाही की तो 12 तास बाहेर राहिल्यावर त्याची बायको जर नोकरीला नसेल तर काय घडेल. हाही एक मोठा सामाजिक प्रश्न आज निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे आपलं संरक्षण आपल्याला करायचं आहे. त्यासाठी आपल्याला जरी परमेश्वराने मागे डोळे दिले नाही तरी एक 6वा आपलं 6th सेन्स आपला जो असतो ते जागृत असतं. प्रत्येकाला कळतं की माझ्याकडे हा मुलगा, ही मुलगी, हा भरपूर जो पाहत आहे कोणत्याही आहे. आणि छोट्याशा आजच्या या छोट्याशा भेटवस्तूंकरता, आजच्या या छोट्याशा आपल्याला मिळणाऱ्या सवलतींकरता जर आपण आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावत असू तर ते योग्य नाही. आणि त्यामुळे पहिल्यांदा आईपासून आणि नंतर आपल्या नवऱ्यापासून सुरुवात करा की मला इथे त्रास होतो आहे आणि हा त्रास आता इथे थांबवला गेला पाहिजे. यासाठी तुम्ही पाऊल उचला. आमच्यासारख्या तुमच्या सोबत आहे. तुमचं घर, तुमचं कुटुंब, तुमचा समाज तुमच्या सोबत आहे मैत्रिणी. धन्यवाद. मुलींची आणि महिलांची सुरक्षितता या विषयावरचा परिसंवाद हा अगदी जोरात आलेला आहे, रंगात आलेला आहे आणि सर्व कौटुंबिक, सामाजिक सगळे प्रश्न आपल्या समोर मान्यवर ठेवत आहे. मी आशाताईंना एक वेगळा प्रश्न, थोडासा वेगळ्या प्रश्नाकडे घेऊन जात आहे. आताच आपण अत्याचार म्हणजे काय, लैंगिक अत्याचार म्हणजे काय, किंवा त्यावर पालकांची भूमिका कसली असली पाहिजे, विद्यार्थ्यांची आपली जनजागृती कशी असावी, विद्यार्थिनींची प्रामुख्याने आपलं स्वसंरक्षण कसं करावं, कोणत्या पद्धतीने आपलं वागलं पाहिजे, अशा अनेक विषयाच्या चर्चेवर सध्या चर्चा केल्या गेलेल्या आहेत. माझ्या मनामध्ये एक प्रश्न वेगळा असा आहे की सध्याची सामाजिक स्थिती जी आहे ती लक्षात घेता महिला वर्गामध्ये किंवा मुलींमध्ये सुद्धा थोडासा अंधश्रद्धेचा भाग सुद्धा आपल्याला अधिक वाढलेला दिसून येतो. त्यामध्ये विविध महाराज, त्यांचे प्रवचनं, त्यांच्या त्या पद्धती, यातून सुद्धा स्त्रियांचं शोषण, मुलींचं शोषण किंवा मुलींना आमिष दाखवणे वगैरे हा प्रकार सध्या समाजामध्ये आपल्याला दिसतो. त्यामध्ये सुद्धा आपल्या महाविद्यालयात नाही तर संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राच्या मुली ह्या सुरक्षित असल्या पाहिजेत याबद्दल आपलं ओपिनियन करावं.
आशाताई. धन्यवाद. सरांचा प्रश्न आहे. प्रथम मी हिच्या प्रश्नाला उत्तर देईन. तिने प्रश्न विचारला होता की आपल्यावर अत्याचार होतात त्यापासून आपण आपला बचाव कसा करायचा. बरोबर. मायाताईंनी आपल्याला सांगितलं की कसे कसे आणि कुठे कुठे काय काय अत्याचार आहे. बचाव कसा करायचा मध्ये 1 2 3 4 काही गोष्टी मी सांगेल. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सावध राहायचं. हू इज कमिंग टू मी अँड व्हॉट ही इज. पहिला. दुसरा, चुकून मी कुठेतरी गेले किंवा मी कुठेतरी चालले. एक 5 क मी नेहमी पोरींना म्हणते की स्वतःला विचारा. मी कुठे चालले, मी किती वाजता चालले, मी कोणासोबत चालले, मी कशासाठी चालले, आणि चुकून काही झालं तर मी काय करणार आहे. आता मी कुठे चालले म्हणजे आपापल्या गावातल्या एखाद्या जागा आपल्याला माहीत असतात. बरोबर. मग तिथे स्पेशली रात्र झाल्यावर, अंधार झाल्यावर, सामसूम झाल्यावर जाऊ नये. म्हणजे किती वाजता, कोणासोबत मध्ये, ओळखीचा, अनोळखी, दारुडा, चांगला, बेवडा, नोन बदमाश किंवा नोन चांगला, असं आपण आपलं सिग्रिगेशन करू शकतो. अनोळखी माणसासोबत जाण्याचा विषयच नाही. आणि कशासाठी म्हणजे त्याची किती गरज आहे. हाऊ फार दिस इज इम्पॉर्टंट फॉर माय लाईफ, फॉर माय वाईफ, फॉर माय फॅमिली अँड फॉर माय फ्युचर. गरज आहे का. टाळलं तर आजच्या दिवस चालेल का. उद्या भाऊ आल्यावर जायचं का, नवरा घरी आल्यावर जायचं का, पोरगा घरी आल्यावर जायचं का, माझ्या इच्छा. हा प्रश्न आपण विचारायचा. आणि लाच काही झालंच तर काय. हा कायचा प्रश्न जो आहे हा पुन्हा 3 मध्ये डिवायडेड आहे. की चुकून जर काही झालं, त्या जुडो कराटे शिकायला मला टाकलं होतं. बरोबर. मला त्यांनी पहिल्या दिवशी प्रश्न विचारला की जुडो कराटे शिकणार तुम्ही कशासाठी शिकताय आणि तुम्हाला काय म्हणजे ब्लॅक बेल्ट वगैरे आहे बरं का मला असं वगैरे. म्हटलं मला तर भाऊ जुडो कराटेचा पहिला धडा पाठ आहे. कोणं काय बी केलं, 2 पाय मला आहेत तेव्हा मी रोड होती जरा, आणि चिंग लांग 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 पायत निघालं की त्याच्या हातीत काय लागतो. मी 7वी 8वीतच आहे, पण मी बदमाशाचीच आहे पहिल्यापासून. तर आपल्याला खरंच पळता आलं पाहिजे. तुम्हाला खोटं वाटेल, आम्ही मुंबई पुण्याच्या शाळांमध्ये जातो. का गं त्यांनी तुला अमक्या ठिकाणी नेलं, तू ओरडलं का नाही. मला सुचलंच नाही. यू कांट स्क्रीम. प्रॅक्टिस टू स्क्रीम. ओरडण्याची प्रॅक्टिस करा. हे वाचवा. असं तुम्ही मोठ्याने नाही ओरडू शकत. करून पहा प्रयोग घरी गेला आवाज. त्याची प्रॅक्टिस करा. म्हणजे एकतर अनसेफ ठिकाणी जाऊ नका. अनसेफ ठिकाणी गेलं तर तिथून बाहेर निघण्याचा रस्ता पहिलेच पाहून ठेवा की मला असं पळायचं आहे. किंवा गेला बाजार निदान मी जोरात ओरडू शकली पाहिजे. काही पोरी आजकाल ते काळी मिरीचा आणि याचा स्प्रे मिळतो तो जवळ ठेवतात. काही पोरी मिरचीची पूड जवळ ठेवतात. आणि काही माझ्यासारख्या जास्तच बदमाश पोट्ट्या मागून पकडलं असं मारी, समोरून पकडलं असं मारी, याची पण तयारी ठेवतात. या गोष्टीचा घोप करा स्वतःच्या भोवती की मी असं करेल, होऊ नाही माझ्या आयुष्यात, पण झालंच तर मी असं करेल. हा आपल्याला त्या अत्याचारातून खरं म्हणजे वाचण्याचा प्रकार आहे. आणि इफ एट ऑल काही झालंच, आम्ही हे सगळं बोलतोय तर तुम्हाला असं वाटत असेल अरे बापरे काहीतरी झालं म्हणजे फार भयानक, एकदम आत्महत्याच करायला पाहिजे. नो नो, काहीच गरज नाही. योनी शुचितेच्या ज्या आपल्या कल्पना आहेत त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये या गोष्टीवर इतकं जास्त झालेलं आहे. पण ज्या मुलीचा, ज्या व्यक्तीचा, ज्या महिलेचा त्यामध्ये स्वतःचा सहभाग नाही आणि तिचं मन जर सुंदर, निखळ आणि स्वच्छ पवित्र आहे तर त्या गोष्टीचा तिचा दोष नाही. उलट पक्षी त्यावेळेला तिनं बाहेर येऊन त्या नराधमाला कंप्लीट शिक्षा करण्यासाठी आम्हाला सगळ्यांना मदत केली पाहिजे. कम टू अस. 100% तुम्हाला न्याय मिळतो. काहीतरी झालं म्हणजे त्याला मीच जबाबदार आहे कारण ते होणार नव्हतं. नो, हे डोक्यातलं काढून टाका. काहीच नाही नेलं त्यानं आपलं. काय नेलं त्यानं आपलं. आला ना गेला. शेवटी आपण ते डोक्यात घेऊ तेवढं महत्वाचं आहे हा मला वाटतं. आणि मग आता येते मी सरांच्या प्रश्नाच्या उत्तरावर की अंधश्रद्धा येस या आजच्या पिढीमध्येच आहे. नॉट ओनली महिला पण मुलांमध्ये सुद्धा या सगळ्या कॉम्पिटिटिव्ह
अतिस्पर्धा रॅट रेसच्या जगात अंधश्रद्धा वाढत आहे. आणि या अंधश्रद्धेच्या याच्यात संदर्भात लैंगिक शोषणामध्ये मी एक गोष्ट सांगत असते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुरळी सोडतात. एखाद्या पोरीच्या केसाला गाठ आली की तिला देवळात सोडून देतात. मग त्या देवळाचे ट्रस्टी, येणारे VIP, येणारे श्रीमंत, येणारे मोठे, याच्यासाठी ती वासनेला बळी पडते. आपल्याकडे ते नाही आहे. पण आपल्याकडे गल्ल्या गल्ल्यांमध्ये आसाराम बापूसारखे आणि याच्यासारखे बाबा लोक आहेत की ज्यांच्याकडे मुलींना आई बाबा सुद्धा एकटं सोडतात आणि तो मग त्यांना काहीही करायला सांगतो, काहीही. उलट तो बाबाचा आशीर्वाद असं म्हणून त्या फॅमिलीत घेतल्या जातं. याचा विरोध करा. श्रद्धा आता ही बोलली, स्वैराचार आणि स्वातंत्र्य याची लाईन फेंट आहे. फॅशन आणि नीटनेटकेपणा याची लाईन फेंट आहे. आणि तशीच श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची लाईन सुद्धा फेंट आहे. आपल्याला ते जे सांगतात ते फक्त आपल्यामधल्या श्रद्धेला सांगतात की आपल्यामधल्या अंधश्रद्धेला सांगतात याचा विचार करा. आपला टाईम, आपली मनी, आपली एनर्जी, आपलं स्त्रीत्व ते त्यांच्या स्वार्थासाठी वापरून घेत आहेत का? हा प्रश्न बाबांनी सांगितलेल्या, देवांनी सांगितलेल्या, पूजेत सांगितलेल्या, मी जातीवाचक बोलत नाही, पण पूजा करणारा जो असतो त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक माणसाने सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर आरशात पहिले स्वतःला द्या आणि मग ते करा ही विनंती मी करेन. धन्यवाद. धन्यवाद आशाताई. माया त्यांनी आधी म्हटल्याप्रमाणे की सोशल मीडियावर थोडं त्यांनी भाष्य केलं होतं की आपण पाहतो की आई ही प्रसारण माध्यम बघते, म्हणजे TV सेट समोर बसून आपल्या सिरियल्समध्ये दंग असते किंवा मोबाईलमध्ये दंग असते किंवा तिला मुलगा जेवत नाही, आपली छोटं बाळ जेवत नाही म्हणून लहानपणापासूनच तिच्या हाती किंवा त्याच्या हाती मोबाईल फोन दिला जातो. आणि या सगळ्या ह्या असं होत असताना आता आपणही पाहतो महाविद्यालयामध्ये आम्हाला बरेचदा असं दिसतं की मुलींच्या हातात, मुलांच्या हातात नेहमी फोन असतात. आणि मग प्रश्न असा निर्माण होतो की हे जे सगळे सोशल मीडिया आहे ह्याच्या स्त्रियांवर होणारे जे विविध प्रकारचे अत्याचार आहे तर यामध्ये सोशल मीडिया कितपत जबाबदार आहे? मायाताई किंवा आशाताई दोघींनी सांगितलं तरी चालेल. सोशल मीडियाच्या संदर्भात ते आपल्या हातात आलं पिशाचं पोलीस आहे आणि ते दुधारी शस्त्र आहे. ते दोन्हीकडून त्याला धार आहे. त्याचे फायदे पण खूप आहेत आणि त्याचे तोटे पण खूप आहेत. आता जे फायदे आहेत त्या फायद्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं की आपलं कम्युनिकेशन टू द पीपल, आपला स्फिअर वाढलेला आहे. आपली आपण स्वतःची ओळख मी जाऊन सांगण्याची गरज नाही. सोशल मीडियावर टाकलं तर माझ्या 10,000, 1,00,000 जेवढे काय फॉलोअर्स आहेत त्यांना कळतं. त्याचा रीच म्हणतो आपण. पण सोबतच या सोशल मीडियातून ज्या अनोळखी लोकांशी आपण जुळल्या जातो तो माणूस कसा आहे हे आपल्याला कळत नाही. सोशल मीडियावर आपल्या पर्सनल गोष्टी टाकताना आपण जर भान ठेवलं नाही तर त्या गोष्टींचा समोरचा माणूस, एखादा विकृत अँटी सोशल माणूस कसा उपयोग करून घेईल याबद्दलचं भान आपल्याला राहत नाही. आणि त्यामुळे एकतर तुमची सगळी पर्सनल माहिती त्याच्यात जाते. काही पोरी सोशल मीडियावर म्हणजे गेलं इथं पर्सनल मीडियावर टाकतात. सोशल मीडिया काहीच कारण नाही इतके डिटेल देण्याची. मी गावाला चालली, मी नवऱ्यासोबत चालली, मी 4 दिवस चालली, मी घरी नाही, चोराला वाटते बरं आहे चला आपल्या स्वतःनी. माझा नवरा गावाला गेला, तो 4 दिवस येत नाही, मी 4 महिने एकटे, माझी पोरगी एकटी घरी आहे बाबा, म्हणजे तिचा बॉयफ्रेंडला समजून जाते, जाऊन राहा लागते तिच्या घरी. असं आपली पर्सनल माहिती देताना भान ठेवा. एक. दुसरं, या सोशल मीडियावर सायबर क्राईम जास्त होतात. तुमचे बँक अकाउंट डिलीट करणे, तुमचा फोटो घेऊन डोकं तुमचं, शरीर आपला चेहरा आणि शरीर कोणाचं तरी आणि ते शरीर वेगळंच काहीतरी करत असतं, अशा पद्धतीचं केलं जातं. तुमचे नंबर घेऊन रात्री बेरात्री त्याच्यावर अश्लील SMS टाकले जातात. तुमचा मोबाईल हॅक करून, हिचा मोबाईल मी हॅक करायचा आणि त्यांनी एखाद्या नालायक माणसाला SMS पाठवायचा, तो आपच तिच्या मागं लागते. दीज आर ऑल सायबर क्राईम. या सायबर क्राईममधला सगळ्यात विचित्र गुन्हा
एक मागच्या महिन्यात आम्ही नोट केला, तो सांगते आणि थांबते. एका मुलीला सोशल मीडियावर एका पुरुषाशी प्रेम झालं, भेटा लागते, लग्न कराच लागते, तुला माझ्याशिवाय कोणी नाही, मला तुझ्याशिवाय कोणी नाही, हे सगळं झालं. आणि जेव्हा आता आपण भेटलंच पाहिजे, आता मी तुला भेटल्याशिवाय राहूच शकत नाही असं त्या मुलीने म्हटलं. त्या मुलाला दुसऱ्या दिवशी त्या मुलाच्या नंबरवरून फोन आला की तो गेला, वारला. त्या सोशल मीडियावर निरोप आला. तो वारला म्हटल्यानंतर ही इतकी डिप्रेशनमध्ये गेली, इतका त्रास झाला तिला की आठवडाभरात तिने डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या केली. आणि मग तिने आत्महत्या केल्यावरती चिठ्ठी लिहून ठेवली होती की या नंबरवरून अशा सोशल मीडिया कॉन्टॅक्टशी मी कॉन्टॅक्टमध्ये होते आणि त्यांनी त्याचा जीव कशाने तरी गेला म्हणून मी आत्महत्या करत आहे. जेव्हा शोधून काढलं तेव्हा लक्षात आलं की तिच्याशी चॅट करणारी एक मुलगी होती आणि तिचीच जुनी मैत्रीण होती. तिला आम्ही जेलात टाकलं 306 मध्ये. आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे या गुन्ह्याखाली आम्ही तिला जेलमध्ये टाकलं. हा सायबर क्राईम आहे आणि हा त्यातला विचित्रपणा आहे असं मला वाटतं. थँक्यू. याच प्रश्नाला करून मला अजून एक असा प्रश्न विचारावा असं वाटतं आहे की ह्या ज्या घटना होतात, असे जे विकृत मनोवृत्तीचे जे लोक आहेत, तर हे समाजामध्ये निर्माण कसे होतात? म्हणजे या सगळ्या गोष्टीसाठी त्यांची कुटुंबातील काही पार्श्वभूमी आहे का याला, की त्यांची कुटुंब व्यवस्था जबाबदार आहे याला, असं तुम्हाला काय वाटते? सर्वच चांगलं आणि सर्वच वाईट तर कुठेच नाही आहे. कुटुंब व्यवस्था जबाबदार म्हणा तर मला असं वाटतं की आमच्या काळामध्ये म्हणजे जुन्या काळामध्ये लहानपणापासून संध्याकाळ झाली की सांजवात लावणे, शुभंकरोती म्हणणे, मुलीलाही बसवलं जायचं, मुलांनाही बसवलं जायचं. घरी आरत्या, घरी जी देवाची वगैरे जी काही कुळोपचार वगैरे व्हायचा त्या सगळ्या असायचे. परंतु कालांतराने काय झालंय की मुलगी 7च्या आत घरात आली पाहिजे, पण मुलं मात्र आलीच पाहिजेत म्हटलंय मी. यावर बंधनं कमी झाली आणि त्यामुळे हे जे मुलं आहेत हे मग पारावर बसणे, रिकाम्या कट्ट्यावर बसणे, वाईट गोष्टी तिथे चर्चेला जाणे. चांगलाही घरचा मुलगा असला तर कधी कधी काय होतं की घरचे जरी संस्कार चांगले असले, आई वडील चांगले असले, बहिणी भाऊ चांगले असले, तर एखादा मुलगा जर असा कुणाच्या संगतीत आला तर त्याच्यावर ते संस्कार होऊ शकतात, कारण हे वय संस्कारक्षम असतं. म्हणून कधी कधी वाटतं की समाज जबाबदार आहेच, पण कुटुंब सुद्धा आहे. कुटुंबाने सुद्धा जसे आपल्या मुलींवर संस्कार केले तसे मुलांवर सुद्धा करावे. त्यांना सुद्धा सांगावं की ही तुझी बहीण आहे, तुला वाटते की हिला कुणी काही म्हणू नये, तुझी ती जबाबदारी आहे की तूही तिला, तिच्या मैत्रिणीला किंवा तिच्या सारख्या कुठल्याच मुलीला टॉन्टिंग करू नये, किंवा तुझे मित्र जर करत असतील तर त्यात तू सामील होऊ नये, उलट त्याला तिथे थांबवावं. ह्यासाठी पालकांची भूमिका महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी आशाताईंनी सांगितलं की पालकांमधला संवाद हे सगळ्यात मूळ आहे. मुलांवरचा, मुलींवरचा विश्वास हे सगळ्यात मूळ आहे की त्याच्यात कुटुंबाची जबाबदारी फार मोठी आहे असं मला वाटतं. करोना गेला, करोनाने सर्वात काय जर दिलं असेल आमच्या हाती तर आजपर्यंत शिक्षण क्षेत्रात मोबाईलचा वापर कमी होता, तो वाढला. तसं पाहिलं तर हा मोबाईल म्हणजे संपूर्ण जगाचा खजिना तुमच्या मोबाईलमध्ये आहे, तुमच्या पर्समध्ये आहे. पण त्यातून काय पाहिलं जातं, काय दाखवलं जातं, आज जे अश्लीलता जी वाढलेली आहे, कुठल्याही साईटवर काही पण अपलोड केलं की काही पण आपल्याला कळतं. आणि हे असं मला तर वाटतं कधी कधी की याच्यावर बंदी यावी, वरूनच बंदी यावी, जेणेकरून ह्या फिल्म्स, ह्या साईट्स बंद व्हाव्या की ते ओपनच होऊ नये. कारण आताच आशा त्यांनी सांगितलं की निसर्गाचा नियमच आहे की आपल्याला सुद्धा वाटतं की असं करावं, पण का जर वाटतही असलं त्याला जर असं खाद्य पुढे सापडलं तर मग तर काही बोलायलाच नको. म्हणून आपल्याला ह्या गोष्टीकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर आहे मायाताई. आता मला असं वाटते आहे की आता विद्यार्थिनींना माहिती आहे की आता समाजामधली जी परिस्थिती आहे अत्यंत आपलं मन विदीर्ण करणारी परिस्थिती निर्माण झालेली आहे की जिथे आपल्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. तर अशा वेळेस आपल्या मनातही असे अनेक प्रश्न निर्माण होतात, शंका असतात की त्या आपल्याला असं वाटतं की त्याचं निरसन झालं पाहिजे. म्हणून आपल्याकडे आज तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत. आपण आपल्या मनातील जर काही असे प्रश्न असतील, शंका असतील तर त्या तुम्ही नक्कीच विचारू शकता आणि तुम्ही त्या विचारायलाच पाहिजे असं मला वाटतंय.
म्हणून तुमच्यापैकी जर कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की विचारा. गुड मॉर्निंग मॅम. माझं नाव साक्षी श्राळे आहे आणि माझ्याजवळ 2 प्रश्न आहेत. तर माझा पहिला प्रश्न आहे की जसे तुम्ही म्हटलं की पालकांची जबाबदारी आहे आपल्या मुलांना सांगणे समाजात कसं वावरायचं, तसेच मोठ्या भाऊ बहिणींची पण जबाबदारी आहे आपल्या लहान भाऊ बहिणींना सांगायचं मुलांना मुलींना की गुड टच बॅड टच बद्दल. तर त्यांना कसं सांगायचं हे मला तुम्हाला विचारायचं. अगदी बरोबर. तू मोठी बहीण दिसतेस मला आणि आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट यू की तुला तुझ्या जबाबदारीची जाणीव आहे. तर गुड टच बॅड टच सांगत असताना पहिला महत्त्वाचा विषय, आई आणि बाबांनी आपल्याला ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं सांगणे ही पहिली पद्धत आहे. पण जर तुला सांगितलं गेलं नसेल आणि तुला कळलंच आहे तर आपण त्यांना घेऊन बसणे आणि त्यांना त्यांच्या शरीराची पहिले ओळख करून देणे. त्यांच्या शरीरावरच्या ज्या जागा अशा आहेत की त्याला हात लावल्यामुळे ते एम्बरास होतात, त्याची त्यांना आठवण करून देणे आणि मग त्यांना एका शब्दात सांगणे की जर कोणी बाहेरचा स्ट्रेंजर अनोळखी किंवा घरातला दांडगट नालायक वृत्तीचा असा माणूस येऊन या जागांमध्ये हात लावत असेल, त्रास देत असेल, कुचकरत असेल, उदाहरणार्थ गाल कुचकरणे, ओठ कुचकरणे, इथं आपल्या बम्प्सवर झपाटे मारणे, जवळ घेऊन असं कक्क दाबणे, इवन 4 आणि 5 वर्षाच्या मुलीला सुद्धा ते चांगलं नाही वाटत. असं डायरेक्ट या शब्दात सांगितल्याशिवाय त्यांना कळत नाही. गुड टच कोणता? हॅलो, हाव यू बेटे, आणि अशी गाल दाबला, लाल व्हाय डोळ्यातून पाणी येईपर्यंत, जवळ घेतलं, कम कम असं म्हणून घेतलं, एकदा उडवलं, ह्या प्रेम झालं. घेतलं जवळ, कक्क दाबलं गुदमरेपर्यंत, दॅट इज बॅड. हे तुम्हाला त्या लेकरांना स्पष्टपणे सांगावं लागेल, त्याशिवाय कळत. दुसरा प्रश्न काय तुला? तर मॅम, ज्या स्त्रीवर बलात्कार झाला आहे तर तिच्याकडे समाजामध्ये वाईट नजरेने बघितले जाते आणि तिच्यासोबत विवाह करणे हे असे वाईट मानले जाते. तर त्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं होतं की आपल्याला त्या स्त्रीचा आपण आदर केला पाहिजे, पण समाजामध्ये जुन्या पारंपरिक जे व्यक्ती असतात तर त्यांचे विचारसरणी अशी असते की ज्या स्त्रीवर बलात्कार झाला ती स्त्री वाईट आहे. तर आपल्याला अशी विचारसरणी कशी बदलता येईल समाजाची? अगदी परफेक्ट प्रश्न आहे. ही विचारसरणी काही लगेच नळाच्या तोटीसारखी बदलता येणार नाही. आता नळ बंद होताना आता चालू, पण हळूहळू ट्रान्सफॉर्मेशन होते आहे, हळूहळू यात बदल होतो आहे, हळूहळू मुलं ब्रॉड होत आहेत आणि आपल्याला यासाठी सिनियर लोक ज्यांच्याबद्दल तू बोलली त्यांची मानसिकता आता बदलणार नाही, पण जे ज्युनियर आहे, तुझा भाऊ असेल, तुझा मित्र असेल, उद्या तुझा मुलगा असेल, याची मानसिकता तू बदलली पाहिजे. माझ्यावर जर झाला, खरं सांग दादा, माझ्यावर जर झाला, खरं सांग भाऊ, वहिनी, नवरा, जो कोणी असेल, माझ्यावर झाला तर हा माझा दोष आहे का? नाही ना. पण तिच्यावर झाला तिचा दोष कसा? त्यांच्यामध्ये त्यांनी स्वतः विचार करण्याची प्रक्रिया, मोमेंटम म्हणतो आपण, तो आपण टाकून दिला पाहिजे. कालांतराने फरक पडेल. मी नेहमी भाषणांमध्ये सांगत असते, रादर दॅन रिपेअर द एल्डर्स, प्रिपेअर द यंगर्स. इट्स इझी. जेव्हा तुम्ही घरी जाऊन बसता, शिक्षिकांना विचारते मी, बरोबर, आणि तुमच्या आगे मागे तुमचा लहान मुलगा 12वीतला फर्स्ट इयर मधला येतो, आई पाणी दे बरं. तुम्ही उठता चुटू चुटू पाणी आणून देता. आज तो तुम्हाला मागते, सकाळ बायकोले मागते, परवा पोरीले मागते. तुले 2 हात आहेत, तुले 2 हात आहेत, पेणार बा, मला काय सांगतो? सिंपल आहे, पण दॅट सिम्प्लिसिटी इज व्हेरी डिफिकल्ट. मी अगदी लहान होते, आमच्या घरामध्ये असा गाद्या असतात की नाही टाकलेल्या, आम्ही 2 भाऊ 4 बहिणी. आमची आई यायची, सकाळी उठल्या आम्ही तोंड धुवून, चला आशू उठा, केळ वारे काढा, दादाला चहा करून द्या. म्हणजे तो झोपेला आहे, ते गाद्या काढा,
तो झोपेला आहे, ते घर जाणार आणि त्याला 2 हात दिलेच नाही, त्याला चहा बी करून द्या. मी नाही देणार, मी मार खायची पण चहा नाही करून द्या. सो रादर दॅन रिपेअर द एल्डर्स. मोठ्या माणसांची मानसिकता लवकर बदलत नाही. दगडावर डोकं फोडू नका. तुमच्या वयाचे, तुमच्यापेक्षा लहान, त्यांना हे समजावून सांगा की तिचा याच्यात दोष नाही. त्यांना घंटा सांगायची आणि मला सांग याच्यात तिचा दोष कुठे आहे? ती घराच्या बाहेर निघाली हा दोष आहे, शिकायला गेली हा दोष आहे, ताकद कमी होती हा दोष आहे, कमावून नवऱ्याला देत होती हा दोष आहे. काय दोष काय? तो आजच तुमचं म्हणणं कबूल नाही करणार, निरुत्तर होईल, पण नक्की विचार करेल आणि पुढच्या माणसाला सांगेल की नाही तो तिचा दोष नाही. थँक्यू मॅम. नमस्कार मॅडम, माझं नाव रोशनी करीम शेख आहे. मी HSC व्होकेशनलची विद्यार्थिनी. मी 11वीमध्ये शिकते. मॅडम, माझा असा प्रश्न आहे की आताच अगोदर 1-2 आठवड्या पहिले घडलेली गोष्ट आहे की कोलकातामध्ये झालेला डॉक्टर मोमिता तिचा रेप आहे. त्याच्यानंतर 4 वर्षाची किंवा 5 वर्षाची मुलगी बदलापूर येथील तिचा रेप झालेला. आज बदलापूर कोलकाता हे 2 आलेले आहे तो उद्या अकोला येऊ शकते. तर ह्या ज्या होणाऱ्या बलात्कार आहे त्याला आपण थांबू नाही शकत मॅडम. हे सगळे फक्त महिलांवरच 2 अत्याचार होतात. याचं काय? अनादी काळापासून महिला ही उपभोगाची वस्तू आहे. इट इज फॉर मी. तिला कुचकरावं, तिला भोगावं, तिच्याशी संबंध ठेवावा, ही आहे जगभर आहे. मला मगाशी त्या मॅडमनी संचलन करताना सांगितलं की भारतात नाही जगात. माझं जगात BBC ला भांडण झालं होतं. निर्भयावर पिक्चर जेव्हा निघाला तर त्या पिक्चरला हेडिंग काय द्यायचं, त्यांनी नाव दिलं होतं इंडियाज डॉटर आणि आम्ही त्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं. वाय शी शुड बी इंडियाज डॉटर? शी इज दिस वर्ल्ड डॉटर, शी इज दिस एराज डॉटर. फक्त आपल्यात नाही घडत, जगभर घडतं आणि त्याचं एकमेव कारण आहे पुरुषी मानसिकता. महिला ही उपभोगाची वस्तू आहे. हे आज घडलेलं आणि ते हळूहळूच कमी होईल. हे ते जे बोलली ती बरोबर बोलली की हे पहिले पण व्हायचं, पण ते कोणी सांगायचं नाही कारण त्या महिलेलाच बदनाम ठरवायला जायचं. आता हळूहळू पुढं यायला लागलं. आता हळूहळू शिक्षा व्हायला लागल्या. आता हळूहळू त्यांना अपमानित करता यायला लागलं. मुलीवर तर फक्त बलात्कार झाला तिथं काहीच नाही गेलं. त्या मुलाच्या कुटुंबाचा सामाजिक मृत्यू होतो. अक्षय शिंदेच्या पुऱ्या डायरेक्ट कोणी लग्न करेल का गळ्या? मेला की त्याचा कुटुंब. सगळ्यात मोठी शिक्षा. तर हळूहळू ते कमी होईल. ही मानसिकता हळूहळू बदलेल, पण नक्की बदलेल. आपण बोलत राहिलं पाहिजे एवढं मला वाटतं. जुन्या काळापासूनच हे आहे. शिवाजी महाराजांच्या काळातही होतं. शिवाजी महाराजांनी तर चौरंगाची शिक्षा याला दिलेली होती. हातपाय छाटून त्याला रस्त्यावर टाकून द्यायचं आणि मग तो ती शिक्षा भोगत भोगत आयुष्य काढाल. पण त्याच्याकडे पाहून लोकांना हे कळायचं की असं जर काही केलं तर आपल्याला अशी शिक्षा होऊ शकते. आपल्याला बाबासाहेबांनी कायद्याचं संरक्षण दिलंय. त्या कायद्यात राहून आपल्याला न्यायदान करावं लागतं. पण आपली सर्वांची मागणी आहे त्याच्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट वगैरे वगैरे पुष्कळ काही आहे. फक्त आपली मानसिकता आता बदलायची आहे आणि त्याच्यासाठीच तुम्हाला पुढे यायचं आहे. जसं आता यांनी म्हटलं होतं की बलात्कार जर झाला त्या महिलेचा तर ते कसं, तिला आपण कसं सावरायचं? आपणच सावरू शकतो, कारण नाव ठेवणारही आपण असतो, तिला जीवदान देणारही आपणच असतो. म्हणून तिच्याकडे, तिच्या शरीरावरचे ओरखडे नका बघू, तिच्या मनावर झालेले ओरखडे बघा, किती खराब असतात. म्हणून अशा महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही जेव्हा बदलाल तेव्हा समाज बदलेल. कारण तुम्ही आम्ही म्हणजेच समाज आहे ना, आणि हा समाज आपल्यालाच बदलायचा आहे. आपण सर्व त्याचे घटक असल्यामुळे. गुड मॉर्निंग मॅम. मी समीक्षा सिरसाट, 11वी आर्ट्सला आहे. जसे मला एक प्रश्न विचारायचा होता. जशी फॅशन, वेगवेगळ्या खूप फॅशन येत आहेत, तर आता आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये येतो, घरून बाहेर येतो, बाहेर कुठं जायचं असलं कोणत्या गावाला, तर मम्मी पप्पा मॅम जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये येतो म्हणतात जीन्स नका घालू, क्रॉप टॉप नका घालू, मुलांच्या वाईट नजरा असतात. तर माझं एवढंच विचारणं होतं
की मुलांच्या वाईट नजरेमुळे आम्हाला जसं राहावं वाटते तसं नाही राहायचे का? बोलू का ताई? मी तुला आता सांगितलं बेटा की इच्छा ह्याच वयात असतात, पण मला आता तूच एक उत्तर दे. तुझ्यासोबत तुझी एक मुस्लिम मैत्रीण बसलेली आहे, तिच्या इच्छा नसतील का? आहेत ना, कारण हा पुरुष प्रधान समाज आहे. मी आधीच सांगितलं की घरूनच सातच्या जसं मुलीवर दडपण टाकतो की लवकर ये, तसं मुलांवर टाकतो का आपण? तू जशी लवकर तुझ्या भावाला म्हटलं जातं का? मग तो भाऊ बाहेर काय करतोय तुलाही माहित नसतं कदाचित, बरोबर आहे? म्हणून पहिले घरून आपल्याला हे सगळं बदलावं लागेल, घालायला पाहिजे. पण आपण विद्येचं मंदिर म्हणतो, ही सार्वजनिक ठिकाण आहे, इथे सर्व चांगल्याच विचाराची लोक मुलं येतील असं नाही वाटत मला. आणि त्यामुळे इथलं पावित्र्य भंग होऊ नये म्हणून शाळेमध्ये कॉलेजमध्ये म्हटलं जातं की जीन्स पॅन्ट टॉप घालू नका किंवा तंग कपडे घालू नका, की ज्याने कोणाच्या तरी वासना काहीतरी भडकतील आणि तुम्हाला ते टॉन्टिंग वगैरे करतील. हा तर त्यांचा अतिशय नालायकपणा आहे, हे तर मलाही माहिती आहे कारण त्यांनाही बहिणी आहेत. परंतु सुरुवात आपल्याला स्वरक्षणाची स्वतःपासून करायची आहे. ज्या गोष्टींनी काही गोष्टी अशा असतात की ज्यांनी काही वातावरण चिघळू शकते, म्हणून त्या होऊ नये म्हणून सांगितलं. उलट तुम्ही वाईट दिसता असं नाही म्हणत, पण आपल्या संस्कृतीने सुद्धा आपल्याला जे अलाउड केलेलं आहे, जसं मुस्लिम भगिनी आपल्या सर्व समाजाचं धर्माचं जसं पालन करतात तसं फक्त आपण आपल्या आई वडिलांनी आणि गुरुजनांनी सांगितल्याचं पालन करू शकतो ना. ठीक आहे. गुड मॉर्निंग. माझं नाव पायल वाटोळे आणि मी बीकॉम सेकंड इयरची विद्यार्थिनी. माझा प्रश्न असा आहे की जसं आपण कॉलेजमध्ये येतो तर ऑफकोर्स आपल्या मुली मैत्रिणी असतातच, तर मुलंही मित्र असायला पाहिजे का? मुलं मित्र नक्की असायला पाहिजे, कारण एक्सचेंज ऑफ व्ह्यूज झाल्याशिवाय आपल्याला कळत नाही. परंतु मुलं मित्र करत असतात. यात पण आमचे मुलं मित्र होते. काय तुझे बीसे सर माझे मित्र नाहीत का? आहेत. आम्ही काय म्हातारा झालो तो आम्हाला मित्र असतात. परंतु येता जाता अंगचट्टीला येणं, येता जाता स्पर्श करणं, चापट्या मारणं, कारण लैंगिक भावना डेव्हलप झालेली आहे, ती वाढू नये असं वाटत असेल तर वासनेचा मार्ग हा स्पर्शातून जातो याचं भान ठेवून आपल्या बोलण्यातले विषय आणि आपल्या अंगचट्टीला येणं यावर थोडंसं आपलं कंट्रोल असावं, त्यांचं असू नये एवढी एक विनंती असेल. थँक्यू. झाले सगळे प्रश्न? गुड मॉर्निंग मॅम. माझं नाव श्रुतिका टिपरे, मी 12वीचे विद्यार्थी आहे. माझा प्रश्न असा आहे तो का आता नुकत्याच झालेल्या बदलापूर आणि कोलकाता येथे नुकत्याच जी घटनाबाई घडल्या आहेत ते सिटीमध्ये सर्व म्हणजे स्थितीने समजू तरी शकतात, पण तसंच जर आपण पुण्याला हीच गोष्ट खेड्यापाड्यात जर सांगितली तर ते त्याच गोष्टींना वाईट म्हणतात. जसं की माझ्यावरून मी हे घरी माझ्या आईला सर्व सांगितलं अशा अशा गोष्टी घडल्यात, तर मग माझी आई मलाच म्हणत होती का तू येताना सांभाळून येशील, एकटी बाकटी बाहेर जाशील नाही, ॲटोमध्ये जर कोणी समजलं तरच बाहेर निघशील. तर मला बाहेर मी आता इथे राहते तर मला बाहेर जावंच लागते ना. तर मग माझा प्रश्न असा आहे मग एकटं बाहेर जा किंवा मैत्रिणी संग जा, तर मग त्यांनीच जर आपल्या संग वेगळं काही हे केलं तर त्याच्यासाठी ॲक्च्युली स्वतः सावध राहणे. मग आपली मैत्रीण असो, मित्र असो, बाबा असो, आता बाबापासूनही म्हणावं लागेल, काका असो, मामा असो, प्रत्येकाकडून, कारण लगेच काही घडत नसतं, त्याला वेळ लागतो. मगाशी मी जेव्हा सुरक्षेबद्दल बोलत होती एक गोष्ट सांगायचं विसरली. जेव्हा तुम्ही कुठेतरी जाता, आता आपल्याकडे मोबाईल आहे, तर आईला सांगून जा, आई मी शिवाजी कॉलेजमध्ये जाते आहे, आई मी मिरगे मॅडमकडे जाते, आई मी आनंदमध्ये डोसा खायला जाते, आई मी या नंबरच्या ऑटोमध्ये बसून शालिनी टॉकीजपर्यंत जाते आहे, असं कम्युनिकेशन चालू ठेवा. म्हणजे त्या माणसाला धाक राहतो बाजूच्या की हिच्या आईला सांगितलं आहे की ही कुठे चालली आहे, हिला काही झालं तर ते आपल्यावर असं अलर्ट राहायचं. जावं लागतंच, त्याला पर्याय नाही बाळा. स्वतःला स्वतः जपणं हाच एक मार्ग आपल्या हाती आहे आणि त्याची सुरुवात त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही घरच्यांना सांगितल्याशिवाय कुठेच निघायचं नाही. परंतु काही घटना घडतात. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर अर्चना कोटेसपकर. तुमच्यासारखंच महिलांविषयी थोडंसं काम करण्याचा माझा योग यवतमाळ जिल्ह्यामध्ये आला
त्यावेळी नामांकित लोकजनप्रतिनिधी म्हणून असणारे मला वाटतं अशा त्यांना चांगली कल्पना आहे त्या प्रकरणाची. येस. आणि नाही, नामांकित जे होते जनप्रतिनिधी त्यांच्या मुलीच्या संदर्भातली गोष्ट होती आणि माझी त्यावेळी कडक भूमिका होती की साहेब तुम्ही एक काम करा की सगळ्या वर्तमानपत्रात देऊन द्या की या मुलीचा माझा काहीही संबंध नाही, हिचा आणि मला म्हणजे काहीच नाही, इस्टेट सुद्धा मिळणार नाही. आणि ते प्रकरण बरंच चांगल्या प्रकारे हँडल झालं. पण तरीही एक माझ्या मनात राहिलेला प्रश्न तो अजूनही अनुत्तरित आहे. मी तुषार तरंग मॅडम आमची जेव्हा टीम होती तेव्हा त्यांना म्हटलं की मॅडम माझी शंका आहे, प्रश्न नाही. मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये एक लेडीज असावी, कारण डाय रोस्ट एनिमी हा भाग मी पाहते. याची सुरुवात सगळ्या अत्याचाराची दुर्दैवानं मी लेडीज असल्यावरही मला असं मला वाटतं की होणाऱ्या प्रत्येक अत्याचारात एक तरी लेडीज कुठे ना कुठे असते. त्यानंतर पुरुषाची हिंमत होते. हे स्त्री असल्यावरही माझ्यावर दुर्भाग्यानं म्हणायची वेळ येत आहे, पण हे निखळ सत्य आहे. तर मला या ठिकाणी मॅडमला सांगायचं विचारायचं आहे की माझ्या या विद्यार्थिनींना सांगा की अशा या दुष्कृत्यात तुमची थोडी जरी भूमिका असेल तर त्यासाठी कायद्यानुसार काय शिक्षा होते हे माझ्या विद्यार्थिनींना आज कळलं पाहिजे. कारण की स्वतःवर माझ्यावर नाही पण हिला ढकलायचं पुढे ही वृत्ती आहे आणि मग या वृत्तीची शिक्षा कधी कधी होत नाही, फार कमी वेळी होते. आणि याच्यासाठी होते ही शिक्षा अशी जर या विद्यार्थिनींना जाणीव झाली तर कदाचित ते टळायच्या आधी मी पण एक जागरूक आहे असं यांना एक भीती निर्माण होईल. धन्यवाद. एकदम परफेक्ट बोलली. मला आठवली ती केस. आणि तुझं म्हणणं बरोबर आहे, प्रत्येक वेळी असतेच असं नाही, थोडी मागे थोडी पुढे. पण एखादी स्त्री त्या गँगमध्ये त्या मुलीला त्या परिस्थितीपर्यंत आणण्यामध्ये सामील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण जेव्हा जेव्हा अशी मुलगी, अशी बाई, अशी स्त्री नोट आऊट झाली तेव्हा त्याच न्यायाने 376 असेल तर 376, 54 असेल तर 54, पोक्सो असेल तर पोक्सो, किंवा 498 किंवा 302, 306 असेल तर त्याप्रमाणे त्या वेळेला त्या महिलेला शिक्षा झालेली आहे. ती त्यातून सुटू शकत नाही. मग आपण काय केलं पाहिजे? 2 गोष्टी. स्वतः अशा पद्धतीच्या महिलेचा रोल अदा करू नये, नाही तर जेलमध्ये जाईल. आणि 2, आपल्या आजूबाजूला एखादी बाई असा कैकईचा रोल अदा करणारी असेल तर तिच्यापासून सुद्धा सावध राहावं. शिक्षा पुरुषांना आहे तर समान कायद्यानुसार स्त्रियांना सुद्धा मुलींना सुद्धा तीच शिक्षा आहे. त्यामुळे त्याच्यात कधी जाण्याचं धाडस करू नका, चुकूनही नाही. मी पहिलेच सांगितलं की तुम्ही तुमच्या मैत्रिणीला पहिले हसता पण ते कधी कधी तुमच्यावरही येऊ शकतं. तिच्यावर जे तुम्ही आणू शकता हे निसर्ग नियम आहे, तुम्हालाही त्यातून जावंच लागतं, मग ते शिक्षेच्या स्वरूपात का असेना. प्रश्न संपले. मला एका अत्याचाराबद्दल अजून बोलायचं 1 मिनिटात. त्याचा उच्चारही अजून झाला नाही, परंतु त्या अत्याचाराला पूर्ण केल्याशिवाय महिलांवरच्या अत्याचाराला पूर्ण होणार नाही. आपलं लग्न होतं, आपण लग्न करतो, रादर कधी मॅरेज कधी लव्ह मॅरेज. निसर्ग नियमाप्रमाणे कधीतरी ॲक्सिडेंटली पतीचा मृत्यू जेव्हा होतो, अधोगती हो की नॅचरली हो, वय वर्ष 85 नंतर, त्या महिलेचं त्या घरातलं अस्तित्व शून्य होऊन जातं. आणि अशा वेळेला जर ती तरुण विधवा असेल आणि छोटी मुलं असतील तर आपल्या घरातून, इस्टेटमधून, भावविश्वातून तिला बेदखल करण्याकडे जी मनोवृत्ती असते ती असतेच. आणि त्याची झळ कोणालाही असं होऊ नये, कोणीही सगवा मराव असा आशीर्वाद माझा तुम्हाला. परंतु चुकून तुमच्या असं झालं आयुष्यात तर काय काय गोष्टी केलेल्या असल्या पाहिजे. 1, तुमचं लग्न रजिस्टर असलं पाहिजे गॅझेटमध्ये, म्हणजे तुमचं नाव बदललेलं असलं पाहिजे. 2, जर तुमचा नवरा सर्व्हिस करत असेल तर त्याच्या सर्व्हिस बुकावर इनहेरिटन्स म्हणून तुमचं नाव असलं पाहिजे, नाहीतर पेन्शन तुम्हाला देताना संस्था चालकांना प्रॉब्लेम जातो. 3, आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्या पासबुकांमध्ये नॉमिनी म्हणून तुमचं नाव असलंच पाहिजे, नाहीतर त्याची आई, नाही तर भाऊ, नाही तर बाप, नाही तर गेला बाजार एखादी बहीण, नाही तर मैत्रीण, हे नॉमिनी होतात. लग्नाच्या आधी जिचं नाव लिहिलेलं असते ती नॉमिनी होते.
त्याच्या बँकच्या पासबुकावर नॉमिनी म्हणून तुमचं नाव लिहिलेलं पाहिजे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, तिथं असताना अशा पद्धतीचा तुम्हाला तिथून बेदखल करणे, काढून देणे, डिच करणे असा प्रसंग आला तर कृपया तिथून हालू नका. गठोडा बांधून तिथंच राहा, त्यांच्या उरावर नाचा. नाहीतरी नवरात्र गेला मरगी मुरगी आपल्याला क्या डर. पण कालांतराने समाजामध्ये तुमच्याबद्दलची जी सहानुभूती असते, ती तुमचं कर्तृत्व असते, ते तुमची त्या मयत माणसाबद्दल निष्ठा असते, ती याचं फळ येतं आणि तुम्ही त्यांच्यावर राज्य करू शकता. याचं ज्वलंत उदाहरण मी स्वतः आहे. लव्ह मॅरेज केलं, 42व्या वर्षी नवऱ्याची डेथ झाली, मुलगा 12 वर्षाचा होता, दवाखाना बंद केला, पाणी कापलं, इलेक्ट्रिक कापलं, घराच्या बाहेर सगळं सामान टाकून दिलं. मी दरवाजातच थांबली, जायला का तिकडे, मला भाऊच विचार, मी इथंच राहील. आज माझ्या नवऱ्याला जाऊन 9 डिसेंबरला 20 वर्ष होती. पण आज ते घर, ते एरिया, आशा मिर्गे का एरिया है, वो हसीना पार्क का रूम है. आणि सगळ्यात जास्त ताकद ज्या लोकांना आपण आपलं म्हटलेलं आहे. माझी सासू, हे जे आता बोलली ना, बाया असतात त्यामुळे माझ्या त्या डोक्यात आलं. माझी सासू, माझी नणंद, माझी जाऊ, माझा दीर, माझा सासरा, असं मी माझं म्हटलेल्या लोकांविरुद्ध लढायला खूप जास्त ताकद लागते. समाजात त्यांच्या विरुद्ध उभं राहायला खूप जास्त ताकद लागते. ते आपल्यापेक्षा मोठे असतात, रेप्युटेड असतात, समाज त्यांच्याकडून उभा राहतो. हे खोटं नाही, हे मी पाहिलेलं आहे. पण ती बेशरमपणाची एक, बेदरकारपणाची एक, बेफिकीरपणाची एक वृत्ती तुमच्यामध्ये डेव्हलप केल्याशिवाय ते लोक बॅकफुटवर येत नाहीत. याचं भान ठेवा. आणि हाच न्याय, वाजला की वाजवला आणि ठाकला की ठोकला, हा न्याय आयुष्यात कायम ठेवा. फक्त न्यायानं, नाही तर तुम्ही लोकांवर अन्याय करू नका. उद्या तुमचा नवरा रडत येईल माझ्याकडं, माझी बायको मला मारते म्हणून. धन्यवाद. की भविष्यातही तुम्हाला कुठल्याही अडचणी असल्या, काही प्रश्न विचारायचे असले तर ह्या दोन्ही आपल्या आशाताई आणि मायाताई आपल्या शिवपरिवारातीलच एक सदस्य आहेत. तर तुम्ही भविष्यातही त्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधू शकता. आणि या सर्व परिसंवादातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की स्त्रियांवरील अत्याचारांची जी मालिका आहे ती अनंत आहे आणि हे समाजामध्ये कुठेतरी थांबलंच पाहिजे. आणि जसं आशाताई म्हणतात तसं काही 1-2 दिवसात नाही थांबणार, हळूहळू थांबेल. आणि हे थांबण्यासाठी जी जबाबदारी आहे, म्हणजे महिलांची सुरक्षितता ही काही कोणा एकाची जबाबदारी नाही आहे. एक समाजातील घटक म्हणून प्रत्येकाची, आई, वडील, शिक्षक, मैत्रिणी, मित्र, त्याच्यानंतर आपल्या आजूबाजूच्या समाजातील जेवढेही घटक आहेत या सर्वांची एक सामूहिक जबाबदारी आहे. तेव्हाच ह्या घटना हळूहळू कमी होतील. आणि निश्चितच मला तर असंही वाटते की स्त्रीला देवीचा दर्जा देण्यापेक्षा, तिला एक देवी म्हणून पूजन केल्यापेक्षा सर्वप्रथम समाजाने तिला एक माणूस म्हणून स्वीकारलं पाहिजे. आणि ती जेव्हा समाजात वावरते तेव्हा तिला माणूस म्हणून जगण्याचे सर्व अधिकार त्यांनी द्यायला पाहिजे. तिला एक स्त्री म्हणून कुठल्याही अधिकारापासून वंचित न करता तिला न्याय सुद्धा मिळालाच पाहिजे. आणि मग महिला जेव्हा समाजात वावरतात तेव्हा नक्कीच त्यांनी, जसं आशाताई आणि मायाताईंनी सांगितलं, तर तिने दक्षता तर घ्यायलाच पाहिजे. पण कदाचित जर एखादा अत्याचार झाला तर त्या अत्याचाराला वाचाही त्यांनी फोडलीच पाहिजे. आणि जेणेकरून हा जो समाज आहे हा एक सुदृढ समाज म्हणून त्याची निर्मिती होण्यास मदत होईल. आणि आशाताई आणि मायाताई यांनी आपल्या शेवटचा एक आशावाद व्यक्त करायचा नक्कीच म्हणू शकते. सर, आहे अंधारी रात्र जरी, आहे अंधारी रात्र जरी निर्माण प्रकाशाचा भासकर, आहे अंधारी रात्र जरी निर्माण प्रकाशाचा भासकर, जाळण्या तू दीप येथे काळजाची वात कर. रस्त्यात जरी कुणी काटे